नमस्कार, MCN न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वेगळ्या विषयावर गप्पा मारणार आहोत. अलीकडे मराठी साहित्यामध्ये खूप कमी वेळा असं झालं की एखाद्या पुस्तकावर प्रकाशनापूर्वीच मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. ते म्हणजे आहे टिश्यू पेपर. टिश्यू पेपरचे जन्मदातेच त्यांना आपण म्हणूयात. खूप त्यांनी संघर्षातून ते टिश्यू पेपरवर आलेत. ते आहेत रमेश रावळकर सर. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत. बऱ्याचशा गोष्टी ते पुस्तकातून लिहू शकले नाहीत. घडताना भोगताना अनेक गोष्टी त्यांनी शेअर केल्या नसतील, त्या आज तुमच्याशी शेअर करणार आहे, आपल्या सर्वांशी शेअर करणार आहे. तर आपण सरांकडे जाऊया. सर, काय बोलायला याविषयी? आता याविषयी सांगताना खरं तर मी एवढं सांगेल की हॉटेलमध्ये काम करताना जो एक काळ होता, जवळपास 1.5 तप मी या ठिकाणी काम करत होतो. आणि हे 1.5 तप मी ज्या ठिकाणी घालवलं, त्या 1.5 तपामध्ये मला अनेक असे पाठीशी, माझ्या पदराशी अनेक असे अनुभव आले. त्या अनुभवांचं जे संचित आहे, ते संचित म्हणजे टिश्यू पेपर आहे. आणि या सगळ्या एकूण अनुभव सांगत असताना ते अनुभव असे आहेत, जेव्हा आपण सांगतो आणि ऐकणारा ऐकत असतो तर अक्षरशः मेंदूला मुंग्या येतात, अंगावर शहारे येतात. असे एक से एक असे अनुभव असतात. मग ज्यामध्ये हेल्पर असेल, वेटर असेल, कॅप्टन असेल आणि एकूणच कस्टमर आणि वेटर यांच्यामधलं जे संभाषण असतं, आपल्याला काय वाटतं की कस्टमर आणि वेटर यांच्यामध्ये खूप असा चांगला सुसंवाद होतो. सुरुवातीला होत असतो, तसं नाही. परंतु जेव्हा जेव्हा कस्टमर ड्रिंक करतो आणि हळूहळू त्याला चढत जाते आणि मग मात्र परिस्थिती कधी कधी बदलत जाते आणि मग त्यामध्ये सुद्धा संवाद हा बदलत जातो. आणि त्या ठिकाणी मात्र वेटरला ड्रिंक चढल्यानंतरचं त्याचं ते खरं रूप असतं की ते अगदी खरं रूप असतं. बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी मग त्याच्यातला जो अस्सल माणूस आहे तो मात्र येतो. उदाहरणार्थ, ए पाणी ले रे, जल्दी से मेरी 90 खत्म हो गई है, जल्दी ला फटक से, ए तेको सुनने आ रहा है क्या, क्या काउंटर पे जाऊ. हे असं सगळं जे काही असतं, मग त्यावेळेस वेटरला वाटतं कदाचित आम्ही देखील माणसं आहोत. आणि मग मला असं वाटलं की मी यापूर्वी देखील लेखन करत होतो, कविता लिहायचो. परंतु कविता लिहित असताना मी ग्रामीण लिहित होतो. मग त्यामध्ये शेतीशी निगडीत असेल, दुष्काळाशी निगडीत असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, तो भाग वेगळा. परंतु ज्या मूळ ठिकाणी मी काम करत होतो, त्या कामगारांचे दुःख असतील, हेल्परचं जगणं असेल, कस्टमरचं बोलणं असेल, या सगळ्या गोष्टी मी अनेक पुस्तकं वाचत असताना देखील मला त्या ठिकाणी सापडत नव्हत्या. मग मला वाटलं की नाही, मला वेटरला आता नायक केलं पाहिजे आणि काहीतरी लिहिलं पाहिजे. हे खूप अनुभवानंतर तुम्ही हा निर्णय घेतला की जेव्हा वेटर लाईनमध्ये गेले तेव्हाच तुम्ही ठरवलं होतं की याच्यावर काहीतरी लिहिलं? त्यावेळेस तर खरंच काहीच नव्हतं. न्यूट्रल माइंडनं तुम्ही हां, अगदी. म्हणजे काय झालं की गावाकडनं मी खरं तर पळून आलेलो आहे. ही गोष्ट अनेकांना अजून माहिती नाही आहे की माझ्या आईवडिलांनी जेव्हा मला शाळेत टाकलं होतं, मी जाफराबाद तालुका मधील जे कडपिंपळगाव हे माझं गाव आहे, शेतकऱ्याचा मी मुलगा आहे. आणि 10वीला मी फेल झालो, नापास झालो 10वीला. एक विषय गेला माझा इंग्रजी. माझं लक्ष कशातही लागत नव्हतं. मग आता पुढे काय करायचं, तर म्हणून जामनेरला माझी मोठी बहीण असते, मी तिच्याकडे पळून गेलो. तुम्ही एका लेखात तसा उल्लेख केलेला? हो, अगदी अगदी अगदी. मी तिकडे पळून गेलो आणि पळून गेल्यानंतर मग मी थोडासा विचार असा करायला लागलो की आता आपण ऑक्टोबरला परीक्षा देणार आहोत 10वीची आणि आपण पास होणार आहोत. आणि मग पुढचं जे महाविद्यालयीन शिक्षण आपल्याला पुढे घ्यायचं आहे आणि मग साधी एखादी रिफिल जरी आपल्याला घ्यायची असेल, त्यावेळेस आपण कांडी म्हणायचो. कांडी. आता अलीकडे सगळे शब्दप्रयोग बदलत चालले. मुलांना जर 2 कांड्याचं पेन सांगितलं तरी कळणार नाही. अगदी 4 कांड्याचा सुद्धा पेन मिळायचा त्यावेळेस. त्यामध्ये लाल, हिरवी, पिवळे सगळ्या गोष्टी असायच्या. आणि मग ती 50 पैशाला कांडी मिळायची. आता कसं असतं की सोयऱ्याकडे जेव्हा आपण राहतो तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या याच्यामध्ये थोडासा संकोचपणा असतो आपल्या मनामध्ये की आता कांडी जरी संपली तर मग कोणाला मागायची, मग अक्काला मागायची ना. आणि मग कदाचित एखाद्या दिवशी या दोघांचं काही इतर कारणामुळे जर भांडण झालं असेल तर मग मला काय वाटेल, हे भांडण माझ्यामुळे तर झालं नसेल ना, अशी एक शंका माझ्या मनामध्ये आली. आणि मग मी ठरवलं की नाही, आता आपण इथं पण राहायचं नाही. आता आपण असं एखाद्या कुठल्या तरी म्हणजे औरंगाबादला येईल हे सुद्धा नक्की नव्हतं माझं, पण आपल्याला आता ते जामनेर सोडायचं एवढं मात्र माझ्या मनात पक्क हेरलेलं होतं. आणि मग आम्ही संध्याकाळी जे काय आसपासचे गल्लीतले मुलं होते खेळणारे, ते असे गप्पा मारायचे. तर त्या शेजारच्या एका मित्राच्या मावस भाऊ इथे औरंगाबादला राहायचा, तो त्याला घ्यायला आलेला होता. आणि तो बोलता बोलता सहज म्हणाला, औरंगाबादला अशी अनेक मुलं आहेत की जे हॉटेलमध्ये नोकरी करून शिक्षण घेतात. बस मी तेवढंच पकडलं
की नाही आता आपल्याला जामनेर सोडायचं आणि औरंगाबाद पकडायचं. जनरली असं होतं की तो जो टापू आहे तिकडचा जामनेरचं कोणी असेल तर तो जळगावला अगदी, generally अगदी. प्राधान्य देतो. औरंगाबादकडे शिफ्ट झालं. त्याचं कारण असं आहे की जळगाव जरी जवळ असलं पण जळगावचं म्हणावं तसं नाव नव्हतं. औरंगाबाद हे खूप मी ऐकून होतो, मराठवाड्याची राजधानी होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा आपण 10वीला असतो त्या 10वीला शिकत असताना प्रत्येक मुलाच्या मनामध्ये असतं की नाही आता पुढच्या वर्षी आपण कॉलेजला जाणार आहोत. आणि मुलं स्वप्न पाहायला लागतात की आपण कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं. कारण अनेक कॉलेज असतात आणि त्यामध्ये असं एखादं विशिष्ट कॉलेज असतं की जे नावाजलेलं असतं. आणि त्यावेळेस मग मी जेव्हा गावाकडे होतो, खरं तर मी गोरंढोरं चारायचो. आणि गोरंढोरं चारत असताना डोक्यात असं हेरलेलं होतं की आपण देवगिरी कॉलेजला ॲडमिशन घेऊया. कारण देवगिरीचं त्यावेळेस खूप नाव होतं, आजही नाव आहे. आणि म्हणून माझ्या मनात होतं की नाही आपण औरंगाबादला जर गेलो तर आपल्या मनात जी एक इच्छा आहे, जे स्वप्न आहे की आपल्याला देवगिरी कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं, तेही करता येईल आणि औरंगाबादलाही जाता येईल. आणि मोठ्या शहरामध्ये आपल्याला बरंच काही काम मिळू शकतं आणि सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील. तुम्ही टिश्यू पेपर आता त्याची खूप चर्चा चालू आहे सध्या. पेपर नॅपकिन असं का तुम्हाला वाटलं नाही आणि टिश्यू पेपरच का असं? तो शब्द का म्हणजे दोन्ही शब्दांमधला, कारण अर्थ तर म्हणजे उपयोग एकच आहे, अगदी, अर्थ अगदी, खूप अगदी. भिन्न आहेत त्याचे. मला आवडला तुमचा प्रश्न हा. खरं तर याचं कारण असं आहे की टिश्यू पेपर खरं तर मी जेव्हा गावाकडे होतो तर टिश्यू पेपर मला हे नावही माहीत नव्हतं. बरोबर. जेव्हा मी इथे आलो हॉटेल लाईनमध्ये त्यावेळेस आम्ही पेपर नॅपकिन म्हणायचो. काय असतं की जेव्हा कस्टमर येतात, जेवायला असेल, प्यायला असेल, टेबलवर बसतात आणि हात ओले झाले किंवा जेवण वगैरे झालं की अलगदपणे तो मऊ कागद, खरं मला तर त्या कागदाची फार ओढ होती, मी फार प्रेमात पडलो होतो त्या कागदाच्या. कारण आपल्याकडे रद्दी पेपर असतो ना, पण हा जो कागद आहे तो असा हाताला असा मऊ लागायचा आणि तो मी तो कागद घ्यायचो आणि गालाला लावायचो. मला खूप छान वाटायचं त्यावेळेस. परंतु तो कागद जेव्हा कस्टमर घ्यायचे ना आणि असे हात पुसायचे, तिथे पूर्ण पाणी शोषून घ्यायचा तो. म्हटलं याच्यात एक वेगळीच मॅजिक आहे, हा पाणी शोषून घेतो आणि मग नंतर मग तो ठेवायला पाहिजे ना, त्याचा चोळामोळा करून फेकून दिला जातो. अरे म्हटलं कडे हा कागद मला आवडतो, हा पाणी शोषून घेतो आणि हे ग्राहक मात्र फेकून देतात. कालांतरानं होत काय गेलं की आता हॉटेल लाईन म्हटलं की कधी कधी भांडणं पण व्हायची कस्टमरसोबत. कधी कधी नाही, बराच वेळ. हो. आता सगळ्याच गोष्टी त्यामध्ये तर असतात. आम्ही तर अक्षरशः अनेक ग्राहकांना मारलेलं सुद्धा आहे, मारही खाल्लेला आहे. बरोबर आहे. आणि मग झालं असं की जेव्हा आपण हॉटेल लाईनमध्ये जातो आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही त्या वेटरशी बोलता, ऑर्डर देता, तुम्ही किंवा कुठलाही ग्राहक त्या हॉटेलमध्ये खूप झालं तर 1 तासभर बसतो, 1.5 तास बसेल आणि तुम्हाला जे काही हवं असतं ते तुम्ही त्याला सांगत असतात. तेवढ्या त्या काळापुरता तुमचा वेटरशी संबंध असतो. मला सांगा, घरी गेल्यानंतर आपण कधी असं आठवण काढली का किंवा घरी बायकोला म्हटलं अगं आज येणं मी जरा या हॉटेलमध्ये गेलो होतो, मस्त एक 90चा पेग मारला, एक म्हणतो मी कॉकटेलचा पेग मारला, वेटरशी मस्त बोललो आणि तो वेटर तुला सांगतो इतका चांगला पोरगा आहे ना. असं कधी म्हटलं आहे आपण? कधीच म्हणत नाही. आपण फॅमिलीसह जेवायला जातो रेस्टॉरंटमध्ये, त्यावेळी देखील आपण फक्त काय करतो, त्याचा उपयोग करून घ्यावा तितकंच त्याला आपण काय करतो, त्या वेटरशी बोलत राहतो. म्हणजे याचा अर्थ असा की त्याचा यूज अँड थ्रो असंच आहे ना, त्याचा वापर, त्याचा वावर तेवढ्या पुरतंच मर्यादित आहे. म्हणजे ज्या प्रकारे तो टिश्यू पेपर पाणी शोषून घेतो तशा प्रकारे कस्टमर देखील त्या वेटरला तेवढ्या काळापुरतं उपयोग करून घेतात, नंतर त्याला आठवणीतही ठेवत नाही. हा संदर्भ कधी लागला शोषून घेण्याचा? म्हणजे तुमच्या जीवनाशी निगडीत नाही, आता काय आहे नाही लागला असेल कधीतरी क्लिक होतं. नक्कीच आहे. कारण मी 11वीला जेव्हा होतो ना तर त्यावेळेस आपल्या ज्या एकूण वाङ्मयीन जाणीवा असेल एवढ्या प्रगल्भ नसतात. जसं आपलं वय वाढत जातं ना आपल्याला अनेक गोष्टी कळत जातात, आपण विचार करायला लागतो, आपली वैचारिक परिपक्वताही वाढत जाते. आणि एखादा कस्टमर बोललंही जरी असेल तर आपण फारसं मनावर घेत नाही. का घेत नाही आहे? बाबा माझं चुकलं असेल. परंतु जसं तुम्ही शिक्षणानं पुढे जाताना का कोणाष्ट माहीत नाही, पण तुमच्यामध्ये हळू एक युग असतोच बघा. मग वाटायला लागतं मी आज एवढा शिकलेलो आहे आणि मग मी जर एवढा शिकलेलो आहे मग या कस्टमरनं देखील मला सन्मानानं बोलायला पाहिजे, वेटर माझी ऑर्डर घ्या. मी देखील एक माणूसच आहे ना. ती एक सापेक्ष अपेक्षा असते. हां, सगळ्यांच्या मनात असते ती. फक्त एवढंच आहे की मी बोलून दाखवतोय, कोणी बोलून दाखवत नाही. आणि हळूहळू तुम्हाला आत्मभान यायला लागतं. आणि हे आत्मभान जेव्हा मला आलं की टिश्यू पेपर आणि कस्टमर याच्यात कुठेतरी साम्य आहे.
आणि मग मला ते कळालं की नाही गड्या की ज्या प्रकारे हे टिश्यू पेपरचा वापर करतात तशा प्रकारे वेटरचा देखील हे वापर करतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, पण ते थांबणार नाही आणि ते अजून पुढं कारण त्याच्यामुळे मग तुम्ही पेपर नॅपकिन हा शब्द बाजूला ठेवून टिश्यू पेपर टिश्यू पेपर वापरला, कारण तो अतिशय समर्पक शब्द आहे आणि समर्पक शीर्षक आहे. टिश्यू पेपरचा प्रवास तो सुरू झाला आहे, तुम्ही तो कुठून आणि आता तो थांबणार कधी किंवा थांबला कधी, पुढे काय? खरं तर मी हॉटेलला मी जवळपास 1.5 तास काम केलं. आता 1.5 तास काम करत असताना म्हणजे तर मी हॉटेल लाईनमध्ये आलो का आलो याची कारणं वेगळी आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मी गाव कशासाठी सोडलं. मी गाव यासाठी सोडलेलं आहे की मला शिक्षण घ्यायचं आहे. घरची गरिबी परिस्थिती होती, हालाकीची होती. तो विषय मला या ठिकाणी भांडवल नाही करायचा. माझं कारण असं आहे की मी शिकत असताना माझा शैक्षणिक खर्च धकला पाहिजे, भागला पाहिजे. मी जे एखाद्या रूममध्ये राहत असेल त्या घरमानाचं भाडं मला देता आलं पाहिजे. माझी पुस्तके वह्या वगैरे हे सगळी मला ते देता आली पाहिजे. बरोबर आहे. तेव्हा मग मी 11वीला असेल, 12वीला असेल, पुढे मी पदवीधर झालो, MA झालो, BEd केलं, PhD केलं. हे सगळं करत असताना मग मला असं वाटायला लागलं की गड्या आता आपण एका अशा टप्प्यावर आलेलो आहोत की आपण कोणाला काहीतरी देऊ शकतो. आपल्याकडं असं एक संचित झालेलं आहे. आणि मग मी ठरवलं की आता आपण एक काम करूया की मनात असं ठरलेलं होतं की मला शिक्षक व्हायचं. माझ्या आईची भारी इच्छा होती की तू शिक्षकच होशील. माझ्या घरात कोणीही शासकीय नोकरीला नाही, सगळे मातीमध्ये राबणारे आहेत. आणि वडिलांचं पण असं म्हणणं होतं की तू खूप शिक आणि शिक्षक हो. आईचं म्हणणं तेच होतं, तू शिक्षक हो. मग म्हटलं कडे की सध्या तरी आपण आता एकदम नोकरी तर लागणार नाही, पण आपल्याला किमान अनुभव येण्यासाठी आपण एखाद्या कोचिंग क्लासमध्ये तरी शिकलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या शहरामध्ये चाटे कोचिंग क्लासेस होता. आणि मुळात मुद्दा असा आहे की मी स्टेज गाजवणारा माणूस आहे, मी बोलणारा माणूस आहे. स्टेज डेअरिंग आधीपासून आहे, ते आधीपासूनच होती. अगदी कुठल्याही विषयावर बोलायचं म्हटलं मी 3 तास बिनतास बोलू शकतो. आणि तर राहिला प्रश्न माझा मराठी विषय, तर मी 10वीच्या मुलांना सहज शिकवू होतो. आणि मग जेव्हा मी त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी त्यांनी माझी मुलाखत वगैरे घेतली तर मी त्यांनाही सरस ठरलो. कारण अगोदर मी MA झालेलो होतो, सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. 10वीच्या मुलांना शिकवायचं म्हणजे काय, बरोबर आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा तुम्ही महाविद्यालयीन पातळीवर शिकवता तिथलं मराठी हे वेगळं असतं आणि जेव्हा तुम्ही शालेय पातळीवर शिकवता तिथलं हे मराठी वेगळं असतं. कारण शालेय पातळीवरच्या मुलांना शिकवत असताना तुम्हाला त्यांच्या एकूण बुद्धीचा विचार करावा लागतो, त्या पातळीवर यावं लागतं. हा एक भाग आहे. आणि तुम्ही आता आईवडिलांचा विषय काढलात की सगळे मातीत राबलेले आहेत. हो, तुमच्या लेखनामध्ये तुम्ही ती मोरीवाली बाई आपली ती बरेच गोष्टी मेन्शन हो, आहे ना. तर हे आता आई वडिलांना वाचता येते की नाही माहित नाही, मग तुम्ही त्यांना वाचून दाखवले आणि त्यांचे रिॲक्शन काय होते याच्यावर की तुम्ही हे अनुभव घेतले? कारण कुठल्याही आई वडिलांना असे अनुभव आपल्याला नाही, माझ्या मनातला हेरला प्रश्न. मी जेव्हा इकडे पळून आलो जामनेरवरनं तेव्हा माझ्या आईबाबांनाही माहिती नव्हतं. परंतु ज्या दिवशी कळालं तेव्हा आई फार जीवाला खात होते. कारण कसं आहे की सोयऱ्याच्या घरी गेलेला आहे, हा तिथून पळून गेलेला आहे. आता पुढचा प्रश्न काय उभा राहील, जावाई काय म्हणेल, हा एक भाग. दुसरा प्रश्न असा आहे की मी हॉटेलमध्ये कामाला लागलो ही गोष्टच वडिलांना आवडली नव्हती. कारण ग्रामीण भागामध्ये असे एक काय आहे की हॉटेलमध्ये काम केल्यानं मुलं बिघडतात. त्याच्यापेक्षा बाबा मजुरी कर, त्यापेक्षा मजुरी कर, ढोरं चार, पण हॉटेलमध्ये जाऊ नको. आणि त्याच्यातल्या त्यात बिअर बारमध्ये पोरगं काय करतं, दिवसभर काम करतं. बारमध्ये गेलं म्हणजे बाबा हे बिघडलंच असं ते आणि बसलेलं. हा आता दारू पिणार, हा ऐश करणार, हा बिघडणार, याला वेगवेगळे सगळे चाळे सुचणार, वेगवेगळ्या नांदायला लागणार. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक महत्त्वाची की हॉटेलमध्ये त्यावेळेस एक शब्दप्रयोग होता, होटल में जो बच्चे काम करते उसमें से 100 में से कम 90% बच्चे खराब हो जाते हैं और 10% बच्चे ये खुद का करियर बनाते हैं. मला वाटतं त्या 10मध्ये मी एक असावा. आणि मग ज्यावेळेस वडिलांना हे कळालं की हॉटेलमध्ये ते नाराज झाले आणि मग ते म्हणायला लागले पोरांना चांगलं नाही केलं, हे पोरांना माती काम करायचं असतं, विटा वाहून वर न्यायच्या असतात बिल्डिंगवर. नाव गमावलं कारण एक तर माझ्या गावामध्ये पत आहे, मला 4 लोक समोरून नमस्कार करतात, रामराम करतात. आणि हे पोरांना सांग, उद्या जर कोणी विचारलं तर मी काय सांगू, पोरगा हॉटेलमध्ये काम करतं. अरे काय आहे तुम्ही, हे बरोबर नाही केलं आहे सगळं, अशा सगळ्या गोष्टी. आणि आणखीन मला सांगायला आवडेल तुम्हाला की मी गावाकडे जेव्हा होतो मला फक्त देशी दारूच माहिती होती. अच्छा, दारूचे प्रकार पण माहिती, दारूचे प्रकार सुद्धा माहिती नव्हते.
कारण DSP असेल, ग्रीन लेबल असेल, हे सगळे जे प्रकार होते, जिन, व्हिस्की, रम, वोडका, कॉकटेल, बियर, स्ट्रॉंग बियर, माइल्ड बियर, हे काहीच मला माहिती नव्हतं. पण आता तुम्हाला ते फक्त माहिती झाले की तुम्ही ते अनुभवले पण? मी अभिमानानं सांगेल, मी शोपही खात नाही. बरं. नाही, पण त्याच्यावरची रिॲक्शन काय होती जेव्हा तुमचं पुस्तक आलं किंवा तुम्ही ते लिखित स्वरूपामध्ये आपण आधी हा जगासमोर प्रवास हा पुढचा कंटिन्यू करूया ना, म्हणजे काय होईल की माझी लिंकही लागेल. बरं. काय आहे की ज्या दिवशी मग मी आलो तर मी बसमध्ये उतरलो आणि तिथं गेलो. आता हॉटेल शोधायचंच आहे आपल्याला, करायचं काय, कुठल्या हॉटेलमध्ये काम करावं हे तर आपल्याला माहीत नाही आहे. तेव्हा औरंगाबाद तुम्ही पहिल्यांदाच बघत होते? पहिल्यांदा औरंगाबादला आलेलो होतो, लहान होतो, 10वी पास झालेलो, ऑक्टोबरमध्ये परीक्षा दिलेली होती. मग आता करावं काय, त्याला साहित्यिक भाषेत पौगंडा असता म्हणते. अगदी. मी रेल्वे स्टेशनच्या रोडनं, म्हणजे अगदी पंचवटी हॉटेल आहे त्या रोडनं पुढे आलो आणि त्या हॉटेलचं नेमकं नाव मला आता आठवत नाही. एक साऊथ इंडियन हॉटेल होतं. माझ्या पायात स्लिपर चप्पल होती, एक वायराची थैली होती आपली गावाकडे असते बाजाराची, त्याच्यामध्ये TC, मार्क मेमो, आणि मी गेटवर थांबलो. ते यासाठी थांबलो की तिथं काहीच लिहिलेलं नव्हतं, पण असं वाटलं की हे हॉटेल आहे आणि मला काहीतरी मिळेल. मी त्या ठिकाणी उभा असल्यानं तो जो सेट आहे त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. सरदारजी होता का? नाही, तो साऊथ इंडियन होता. कारण आपल्याकडं सहसा साऊथ इंडियन लोकांच्या जास्त हॉटेल आहेत, मराठी लोकांचे हॉटेल फार कमी आहेत. कारण मराठी लोक फक्त हॉटेल काढतात आणि दुसऱ्याला चालवायला देतात, हीच आपल्याकडे जास्त परिस्थिती. त्याच्यावर बोलेल मी पुढच्या वेळेस. काय झालं की त्याचं माझ्याकडे लक्ष केलं. 5 मिनटं झाले, 10 मिनटं झालेत, हा मुलगा इथनं जात कसा नाही. मग त्यानं आवाज दिला, ए वेटर इधर आ जल्दी. बच्चू को पकड केला बोले. मग तो माझ्याकडे आला, तुझ्या सेटने अंदर बोलाय बोले. मग तुम्ही गावाकडता चम्माची कटकट. म्हटलं काय झालं असं आता, हे मी तो नुसतं उभा इथं, हा काय आपलं रागवणं तर नाही ना. आपण तर फक्त एवढंच हवं, येणं माझ्याकडे बघावं आणि किमान विचारावं की तुला काय पाहिजे काय नाही. मग मी सांगेल त्यांना की मला काम हवं आहे. कदाचित तेव्हा तुमचं दारिष्ट्य झालं नसेल की काहीच नाही, बिलकुल नाही. नवीन शहरात आलेलो, हा काय बोलेल काय नाही. तो हिंदी बोलेल तर हिंदी आपला नीट असं बोलतोय का, आपलं गावाकडची हिंदी कशी असते. आणि मग त्यानं मला आत घेऊन गेला. क्यों खड़ा था वहाँ पे? साहब मुझे नौकरी चाहिए, गाव से आया हूँ, मला शिकायचं आहे. मला खरं तर हिंदी नेटकं बोलता येत नव्हतं. एक्सपिरियन्स काय आहे बोले. मला अगदी प्रामाणिकपणे आठवतो, मला एक्सपिरियन्स शब्दाचा अर्थही माहीत नव्हता त्यावेळेस, कारण जिल्हा परिषदचा विद्यार्थी होतो. अनुभव काय आहे का म्हणे. मग तो मराठीत बोलायला लागला. म्हटलं मला माहीत नाही, अनुभव नाही मला काही, मी कुठंच काम केलेलं नाही आहे. फक्त एवढं मला माहिती, मी गावाकडनं आलेलो आहे, मला शिकायचं आहे आणि तुमच्याकडे जर मला काही थोडंफार काम मिळालं तर मला या सगळ्या गोष्टी करता येतील. ठीक आहे बडे. आणि मग त्या मुलाला त्यांनी बोलवलं, इसको अंदर लेके जा बोले. अंदर लेके जा म्हटल्यावर तो आत घेऊन गेला. एक मोठं किचन होतं, साऊथ इंडियन पदार्थ, मसाला डोसा वगैरे या सगळ्या गोष्टी तिथं होत्या. आणि एक तरुण मुलगी भांडी त्या ठिकाणी घासत होते. मला मोठं ते आश्चर्य वाटलं ना, कारण आपल्याकडे कसं कोर्टाची पायरी चढू नये आणि बाईच्या जातीनं हॉटेलमध्ये जाऊ नये. म्हटलं हे काय ती तुम्ही इथं, बाई इथं कुशल भांडे घासते. विचार असा आला, हिच्या मायबाबीला कसं काय होतं इकडे. ते झालं. मग एक मुलगा आला वेटर आणि तो मला चाय द्यायला लागला. मी आणि तेवढ्यात ती मुलगी समोर आली, कोणीतरी नवीन आला म्हणून. कुठला रे तू. मी म्हटलं मी पिंपळगावकडचा. नया लगता शाळेत चाय पिले. आता आपल्याकडे कसं आहे की ताई, अक्का, मावशी. मी पटकन म्हणलं, मावशी चाय नाही चाहिए, भूक लागली, बहुत भूक लगी है. ए मावशी मत बोले. क्योंकि मावशी ती पता नाही कहाँ क्या आहे, खेडे का येडा बोले. हे मी शब्द बोलले आणि बाजूचे जे पोरं होते सगळे वेटर हेल्पर वगैरे, ए सविता तू मावशी लग रही रे बोले, अशी बोलायला लागले. आणि मग नंतर ती तिकडे गेली जिथं मोरीचे सगळे भांडे पडले. तिनं ग्लास उचलला, त्याला फेकून मारणार तशी ती तिकडे पळाली. पण मग मात्र तिथला जो वेटर होता त्यानं मला आतमध्ये घेऊन गेला आणि छोले भटूरे दिले. चुपचाप खाले बोले, यार बाद में तेको काम समजा देता. आणि मग मला तिकडं सगळं ते मावशी दिसायला लागली आणि ते सगळे वेटर हेल्पर या सगळ्या गोष्टी, असा सगळा तो माझा त्या मावशीशी संबंध आला. या कालावधीत किती हॉटेल बदलले तुम्ही? या कालावधीत तुमची शुद्ध शाकाहारी हॉटेलपासून झाली? हां, शुद्ध शाकाहारी हॉटेल. मग तिथून खरं तर काम का सोडलं याच्या पाठी मग फार मोठा किस्सा आहे. जरा उघडपणे बोलता येईल का? हो, अगदी अगदी. झालं असं, मी हेल्पर होतो आणि मग नंतर मी ती फरशी पुसणं. सकाळी 7ला हॉटेल सुरू व्हायचं, बाजूला रेल्वे स्टेशन होतं
आणि दिवसभर ते सगळं मी काम वगैरे केलं आणि मग त्या कुकने मला विचारलं, यहाँ पे कोई रिश्तेदार है बोले. मला नाही वस्तात म्हणतात. हो त्यांची ते ठरलेली हाँ ठरलेली भाषा असते त्यांची फिर कहाँ पे सोएगा. मला यहाँ पे कोई पहचान का नहीं, घर नहीं, कुछ है क्या बोले कपड़ा लत्ता ओढ़ने के लिए. मला कुछ भी नहीं आहे. मग दुसरा एक हेल्पर होता, 2-3 मुलं तिथं झोपायचे. स्टाफ रूम असतं, बाजूला कांदे असे पडलेले, माशा गोंगवतायत, त्याच्यात मच्छर चावतायत, हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत्या. ए आज तेरे साथ सोएंगा बोले ये. ठीक आहे बोले. आणि मग सगळं हॉटेल बंद वगैरे झालं. 11-11:30 आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग त्या ठिकाणी आम्ही झोपलो. तर माझ्याकडे अंथरूण वगैरे काही नव्हतं. तो टोमॅटो सॉसचा एक बॉक्स होता बाजूला, तो मी फोडला. रुंद वगैरे 2 बॉक्स होते, टाकले, अंथरून गेलं. हां त्याचं खाली अंथरून टाकलं, त्या बॉक्स त्या पुठ्ठ्यावर मी झोपलो. आणि नंतर मला ते दिवसभर काम केलं, थकलेलो. आणि तो हेल्पर म्हणाला, तुझ्याकडे काही अंगावर घ्यायला नाही का रे म्हणे. म्हटलं नाही यार काही नाही आहे. एक चद्दर है बोले यार, अपन ओढ़ लेंगे बोले. या होटल में बहुत ऐसे ही बोले, कभी कभी रिश्ता बना लेती है तो कभी कभी रिश्ता तोड़ भी देती बोले. टेन्शन मत ले, आपण आहे ना बोले इधर. आणि मग त्यानं माझ्या अंगावर ते टाकलं. एक अर्धा तास झाला असेल, माहीत नाही मला. आणि हळवार तर माझ्या पोटावर हात फिरवायला सुरुवात केली. आधी मला तो दिवस आठवतो. आणि आपले गावाकडचे कपडे असतात, सेलाचे पुढे जीन्स पॅन्ट वगैरे तसं काही नव्हतं. हां मला त्यावेळेस जाग आली. काय शर्टिंग बिर्टिंग काही नसायची, ढगळ कपडे असायचे. त्यानं माझ्या पोटावर हात फिरवला आणि मला अचानक जाग आली. म्हटलं सहज झालं असेल याच. होते माणसाकडनं, काही लोकांना सवय असते अंगावर हात टाकायची. मी परत झोपलो. त्याची हिंमत अधिक वाढत गेली. आणि जेव्हा त्याची हिंमत अधिक वाढत गेली तर त्यानं चक्क माझ्या पॅन्टमध्येच हात टाकला. मी खाडकन उठलो. म्हटलं हे काय असं. कुछ नाही बोले यार, चलने दे ना. श्याम आयला म्हटलं तुझ्या गावरान शिवी आली. तो तुमचा पहिला दिवस होता. पहिला दिवस माझा. आणि मग असा विचार म्हणत दाब पळत जावे म्हणून बाजूला ग्राइंडर होतं. आणि आताचे आपले जे मिक्सर असतात, हॉटेलमध्ये मोठं ग्राइंडर असतं दगडी, आणि ते असं 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 फिरत असतं. धरावं म्हणण्याच्या डोक्यातच टाकावं. पण मी स्वतःला कव्हर केलं. पण राग मात्र अनावर झालेला होता. कारण काय झालं, एका मुलानं चक्क माझ्या अंगाला स्पर्श करावा, ही जी किळसवाणी जी गोष्ट होती ना, तीच मला सहन होत नव्हती. आणि ठीक आहे ना, इथपर्यंत ठीक होतं. पण पॅन्टमध्ये हात टाकावा, या सगळ्या वेगवेगळ्या कृत्या कराव्यात, मला ते सहन नाही झालं. मी त्याला लातानं चक्क तोडवला. म्हटलं गेली ती गेली, नोकरी झाली, भाड मी गेली म्हटलं साली नोकरी. बरोबर आहे, शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हटलं, कोणासमोर झुकणार नाही, स्वाभिमानानं जगेल. त्याला मारलं आणि बाकीचे सगळे जागे झाले. तो अक्षरशः तुम्हाला सांगतो इतका त्याला हे म्हणता येईल आपल्याला, लज्जित झाला. त्याच्याकडे शब्द नव्हते काय बोलावं म्हणून. पण मग नंतर मीच विचार केला. मग तो म्हणाला, सॉरी बोले यार, मेरे से गलती हो गई, लेकिन सेठ को मत बताना बोले. त्याला त्याच्या नोकरीचं पडलं होतं. हां, कारण माझी नोकरी कधी गेली म्हणे तर मग मला नोकरी लवकर मिळणार नाही. आणि मग कुठे मी नोकरी शोधू, ह्या सगळ्या गोष्टी. मग आम्ही तिथं विचार केला की नाही, मी जसं नोकरी शोधत आलो आहे, यालाही नोकरी हवी आहे. खरं तर हा विचार मी त्या टिश्यू पेपरमध्ये घेतलेला नाही आहे. आम्ही सगळ्यांनी विचार केला, चलता आहे बोले यार, जाणे देणं होता रहता आहे. असं सगळं ते त्या ठिकाणी झालं. आणि मग त्या ठिकाणी आपण त्याला मी थांबवलं आणि म्हटलं ठीक आहे सॉरी. आणि मग त्या ठिकाणी मी थांबलो. पण इथून माझी नोकरी सुटलेली नाही आहे. नंतर मग तुमचं बेअर बारमध्ये एंट्री झाली. नाही, इथून पुढचा प्रवास आहे. सकाळ झालेली आहे, वेटर ते जॅकेट वगैरे घालतायत. आणि एवढ्यामध्ये रेल्वे स्टेशन आहे ना, तेवढं उत्तर पूर्ण करतो. आणि एक कस्टमर आलं तेवढ्यामध्ये, आणि त्याला कुठेतरी बाहेर जायचं होतं, स्टेशनची गाडी होती. आणि आल्यानंतर तो मला जल्दी फटाक से बोले यार एक मसाला डोसा लेके आ बोले. हे नाव मी त्यावेळेस ऐकलेलं होतं. त्यानं नाव सांगितलं, पळत गेलो, वस्ताद एक मसाला डोसा. आता एका दिवसात बराच अनुभव आला होता ना. त्यानं पटकन मसाला डोसा दिला आणि मी नेऊन ठेवला. त्याला जायचं गाडीची वेळ झाली, तो पटकन त्याने खाल्ला आणि काउंटरवर तो बिल चुकतं करायला गेला. अरे इधर आओ बोले, गेले बोले 2 रुपये टिप. ती तुमच्या आयुष्यातली पहिली. हां, आता बघा ना तिथे पुढं काय प्रसंग आहे. येले बोले. म्हटलं हे काय आहे. तर बोले टिप. म्हणलं ही टिप काय असते, मला माहीत नव्हतं ना ही टिप देतात म्हणून. आज सगळ्या गोष्टी, ये मेरे तरफ से तेको बक्षीस आहे बोले. म्हटलं का बरं. अरे माझ्याकडनं नाही म्हणे, रखले बोले तेको.
म्हटलं मला नाही पाहिजे. मग म्हणे का बरं घेत नाही आहे. सेट मेरे को पगार देता है ना, मैं क्यों लूँ आपसे ये टिप. नाही नाही बोले, रखले बोले, बोला मैं नहीं लूंगा. हे का माहिती आहे का, हे कसं वाटायचं की ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना, घरी जर कोणी पाहुणे आले आणि घरी पाहुणे आल्यानंतर जर कोणी पाहुण्याने असे 2 रुपये दिलेत, मी माझ्या आईकडे बघायचो, त्यांच्याकडून घेऊ नये असं घेऊ का नाही शिकवण होती. आणि ज्यावेळेस आईने खुणवलं की ठीक आहे घे आता, तरच घ्यायचे, अन्यथा कोणाकडनं पैसे घ्यायचे आजही नाही. आजही तेच आहे. चालतंय. हा. आणि मग हा पैसे देतोय, म्हटलं आपण कसे घ्यायचे याच्याकडनं. रखले बोले, मला नाही, मैं नहीं लूंगा. अरे रखना बोले यार, मैं दे रहा हूँ ना. मतलब क्यों रे बोले, बहुत ही आकड़ दिखाता बोले तू, साधा हेल्पर नहीं बोले यार, क्या हैसियत है बोले, कितना पगार मिलता रे बोले, 2 रुपये दे रहा नहीं. मग मी त्याला उत्तर दिलं, बोला साहब हेल्पर हूँ पर भिकारी नहीं. असं म्हणताच तर का काउंटर बंदचं सेट बाहेर आला, माझ्या दंडाला धरलं. क्यों रे तू नौकर है बोले, यहाँ पे उनसे अपना होटल चलता बोले, तो उनको बात कर रहा है बोले, टेढ़ी बात कर रहा है. कल ते को काम पे रखा और आज नखरे दिखा रहा बोले. बाहेर आणलं ओढत, चल जा बोले यहाँ से. चला, म्हणजे तुमचा तिथला प्रवास तिथेच संपला. शुद्ध शाकाहारीपासून थेट बिअर बारमध्ये जातो, ते त्यांचे अनुभव आपल्याशी शेअर करतायत. तर तिथले अनुभव कसे सर आता याच्यामध्ये सांगाल सर. मी या हॉटेलमधनं निघालेलो. सर्वात चांगला अनुभव तो आधी सांगा आणि सर्वात वाईट अनुभव तोही सांगा. बरं, आता मी इथून निघालेलो आहे आणि इथून निघाल्यानंतर खरं तर मी आता पाट्या वाचत चाललेलो आहे. आणि नंतर मग मी आकाशवाणी आणि असा वळसा घेऊन खाली उतरलो. ते एक हॉटेल आहे, तिथे गेलो तर एक पानटपरी होती आणि पानटपरीवर जाऊन म्हणालो की या हॉटेलमध्ये मला काम मिळेल का. ते खरं बिअर बार होतं. आणि मग त्याला माझी कदाचित दया आली असावी. तुम्हाला म्हणाला की तुला काम मिळेल, कुठला आहे काय, अशी विचारपूस वगैरे त्याने केली. आणि पटकन एका मुला मला जा रे जल्दी वस्ताद को बोला केला. आणि तो वस्ताद आला, ए पाटिल या बच्चू जरा नीचे लेके जा और काउंटर पे बोल मैंने भेजा है करके. आणि मग जेव्हा तो वस्ताद मला खाली घेऊन गेला आणि खाली घेऊन गेल्यानंतर ते सगळं मी शोकेस पहिल्यांदा पाहतो आहे. अनेक दारूच्या बाटल्या आहेत त्या ठिकाणी. म्हणजे यामध्ये क्वार्टर विचारू नको, हाफ विचारू नको, युनिट विचारू नको, बाजूला फ्रीजर आहे, कोल्ड्रिंक्स विचारू नको. त्यावेळेस लिमका होता, आता लिमका कुठं दिसत नाही. बरोबर आहे, त्याची गरजच पडत नाही आहे. आणि मग नंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर मला त्या मॅनेजरने विचारलं काय पाहिजे. म्हटलं काहीतरी घ्यायला आला असेल. मग तो वस्ता बोलायला की नाही अरे उसको काम देना है बोले. त्यांना परत प्रश्न विचारा कुछ एक्सपिरियन्स आहे. हे म्हटलं नाही. म्हटलं एक दिवसभराचा आहे. म्हणजे कुठं काम केलं होतं. म्हटलं साऊथ इंडियन हॉटेलमध्ये केलं होतं. अरे आपल्याकडे ते नाही चालत म्हणे. आपल्याकडं काय चालतं, आपल्याकडं दाल फ्राय चालतं आहे, आपल्याकडे चिकन चालतं, आपल्याकडं मटन चालतं, चिकन कंटेकी 65 वगैरे, व्हेजवाला, मक्खणवाला, ह्या सगळ्या गोष्टी चालतात, पालक पनीर. नाही तर मग इकडं हॉटमध्ये मग मला हॉटची नावं सांग म्हणे. आता हॉट म्हटल्यावर मला थोडंसं म्हटलं आता हे काय सांगा यांना आपण. थोडंफार जे काही वाजत असेल ते हां, मी त्यांना एकच म्हणालो, म्हटलं दादा मला देशी दारूशिवाय काहीही माहिती नाही. आमच्या गावात एकच आहे म्हटलं, एकनाथ तो रात्रभर पितो आणि साऱ्या गावाला जागवतो. त्याची सगळी गोष्ट ऐकत ऐकत आम्ही झोपी जातो म्हटलं. मग म्हणे ऐक आता. मग तुम्हाला बोट दाखवायला लागलं. म्हणे हे बघ, ही जी तुला दिसते ना लाल लाल, याला रम म्हणतात म्हणे. ही आहे ओल्ड मंक, ही आहे मॅकडॉल्ड रम, आणि ही थम्सअप टाकून पितात म्हणे, आणि काही लोक पाणी टाकून. आणि हा एक लक्षात घे म्हणे, रमचं वैशिष्ट्य असं आहे म्हणे, ती लवकर चढते, धीरे 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 चढते म्हणे. आणि ती पावसाळ्यात लोक जास्त पितात, उन्हाळ्यात पित नाही. आता ही जी तुला दिसते म्हणजे दुसरी, हिला विस्की म्हणतात. मग ही DSP आहे, ही ग्रीन लेबल आहे, अशा प्रकारे सगळ्या त्या आहेत. आणि हे सगळं दिसतं ना म्हणे पाणी. काही लोक हे पण पितात, याला ओडका म्हणतात. याला जास्त का पितात की याचा वास येत नाही. कारण घरी गेले की मग बायको म्हणते ना हां आला ढोसून. बरोबर आहे. हे एकदा पिली म्हणे, शोप वगैरे खाल्ली की नंतर मग होत नाही. पण म्हटलं मला इथं काहीच येणार नाही. ए पाटील एक काम कर बोले, इसको बोले यार एक्सपिरियन्स नाही आहे, इसको ना मोरी पे बिठा, भांडे धुवायला. मला मोरी की माहीत नव्हतं. मोरी म्हणजे आंघोळ करायची गावाकडे, आपल्याकडे मोरी शब्द आंघोळ करायचं. आणि मग तुम्हाला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्यांची बाई बहुधा 2 दिवसापूर्वी सोडून गेलेली असेल. आणि तो तिथे गेल्यानंतर थोडा भांड्याचा ढीक पडलेला, क्वार्टर प्लेट, जग वगैरे सगळ्या गोष्टी, ट्रेप त्या ठिकाणी पडलेले, सगळं खरकट ग्रेव्ही सांडलेली. क्वार्टर प्लेट पण तुम्हाला माहित नसेल. नाही नाही, हे आता मला आठवत आहे ना. मग ते मला ते सगळं चेहऱ्यासमोर दिसतंय माझ्या आता डोळ्यांसमोर. आणि मग नंतर बैठ जा बोले. पण खरं सांगू का,
मी नॉन व्हेजिटेरियन जरी असलो तरी गावाकडं मी वारकरी पंथातला आहे. म्हणजे घरचे सगळे हां, पण आम्ही खाणारे होतो, प्रश्न तो नाही आहे. कारण वारकरी पंथ म्हणजे असं काही नाही की तुम्ही खाऊ नका, भक्ती असावी पण तुम्ही खावं असं काही नाही आहे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर ती खरकटं सगळं सांडलेलं, ग्रेव्हीचे उरलेली ग्रेव्ही, त्याच्यानंतर हाडं पडलेली, हे सगळं, आणि ते सगळं हातानं काढायचं. मला थोडीशी किळस आली. नाही बोले रमेश बैठ जा, बोले यार अभी तेरी जिंदगी यहाँ से आप शुरू हो जाने वाली बोले. तिथून श्री गणेश केला आणि मग मात्र भांडे घासायला सुरुवात केली. तो माझा बारमधला पहिला दिवस. चांगला अनुभव आणि सर्वात वाईट अनुभव जिथं हा तर हा इथून माझा हा चांगला आहे अनुभव, मी चांगली सुरुवात झाली. पण एक वाईट अनुभव असा आहे, मी त्या ठिकाणी जेव्हा काम करत होतो तर काम करत असताना ॲक्च्युअल ते पूर्ण एक अपार्टमेंटच होतं आणि अपार्टमेंटच्या खाली ते हॉटेल होतं. आणि मग त्यांनी मला राहायला एक शटर दिलं. शटर जेव्हा दिलं तर मी त्या ठिकाणी मी झोपायचो, राहायचो. माझी ड्युटी ठरलेली होती, मी सकाळी 11ला जाईल तर 3 पर्यंत मी काम करेल, नंतर मी परत 6ला जाईल तर हॉटेल बंद होईपर्यंत. असं नाही, आता खरं तर आपण इथं पाहतो की 8 घंटे ड्युटी ठरलेली आहे, 6 घंटे ड्युटी ठरलेली आहे, वेळ झाली की तुम्ही चालले. इथं तसं नाही आहे. सकाळी तुमचे येण्याची वेळ बघितली जाते, जाण्याची बघितली, जोपर्यंत टेबल आउट होणार नाही. तेव्हा माझ्या माहितीनं हॉटेल 2-2 वाजेपर्यंत चालू. अगदी तुम्हाला सांगतो, काही कस्टमर असे यायचे, शटर ओढून घेतल्या जायचं, 4 वाजायचे, आम्ही बसलेलो असायचो. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला विचारणार कोण आहे, सेट निघून जायचा, आत आम्ही सर्व्हिस देत राहायचो. जेव्हा त्यांचं पिणं खाणं संपलं की मग ते जाणार, निघून जाणार, तेव्हा तुमची ड्युटी संपणार. हां. आणि त्या ठिकाणी घडलं असं की स्टोमधलं रॉकेल संपलेलं होतं. रविवारचा दिवस होता आणि रविवारचा दिवस असल्यामुळं झालं असं की मग कस्टमर जास्त येतात आणि फूडचा धंदा जास्त होतो, जेवणाचा. भाकरीची ऑर्डर जास्त मिळते, ज्वारी बाजरी. आणि एवढ्यामध्ये एक दुपारची वेळ 4-4:30ची असेल आणि ऑर्डर आली चिकन फुन हंडी आणि बाजऱ्याच्या भाकरी. यानं ती वस्तादनं काय केली, हंडी बनवली आणि तो आता भाकरी टाकणार म्हणून त्यानं ती कॅन हलवायला गेला, तर बघतो तो रॉकेल नाही आहे. आणि म्हणून त्यानं लगेच आवाज दिला, ए. आता समजा एक काल्पनिक नाव मी या ठिकाणी घेतो, कारण मला ते नाव या ठिकाणी घेता येत नाही आहे, की ए अंबादास किंवा ए किशोर इधर आ. अरे रात को टेबल बहुत लगेंगे, ज्वारी की रोटी की ऑर्डर आएगी, रॉकेल नहीं है ना, वस्ताद आप कौन जाएगा. अरे वो शटर में पडा होगा ना, उसको बोला. आणि मला बोलवलं आणि मग मी चालत गेलो. तर हॉटेलमध्ये एक भांडी घासणारी बाई, एक तरुणी होती आणि एक बाई होती 40-45 वर्षाच्या पुढची, की जी भाकरी टाकायला होती फक्त. जेव्हा मी तिथं काही टाकायला गेलो, समजा काही वेटर हेल्परचं म्हणजे पुढं प्रोसिजर होत गेलं माझं, किंवा त्याला बढती होत गेली, तर त्यावेळेस मी ग्लास घेऊन टाकायला गेलो, काचेचे नव्हे तर ग्लासचे ट्रे टाकायला गेलो. ती माझ्याला अंगाला चिमटे घ्यायची. मला कळायचं नाही माझ्या अंगाला चिमटे काय घेते. म्हटलं असं काय करते ही. आता खरं तर आपण 11वीला असतो, त्या काही गोष्टी आपल्याला कळायला लागतात, पण आपण दुर्लक्ष करतो. आणि एक मनात भीती होती की बाबा काही झालं तर मग शेट रागवतील, शटर ओढून आपल्याला मारतील, उद्या आपला खून केला तर काय होईल, या सगळ्या गोष्टी. आणि मग नंतर मी तिच्या घरी गेलो तर ती मावशीची होती, ती काहीतरी शिवत बसलेली. आणि म्हटलं, मावशी काय रे, कसं काय आलास. वस्तादनं रॉकेल सांगितलं. माझ्याकडे रॉकेल मिळतं का माहीत नाही, पण वस्तादनं सांगितलं ये बैस म्हणे. आणि तिनं चहा ठेवला. एवढ्यात मला माझी आई आठवली. आणि आईनं सांगितलेलं होतं, जेव्हा मी मध्यंतरी घरी गेलेलो होतो, तर आईने सांगितलं होतं की का रे तुझ्या हॉटेलमध्ये काम कोण कोण करतं. मी बाई म्हणतो. म्हटलं बाई, आमच्याकडं मुलं करतात, मोठी माणसं करतात, आणि ऐक ना, आमच्याकडे बायासुद्धा काम करतात. तुमच्याकडे बायासुद्धा काम करतात. आणि रात्री किती वाजेपर्यंत असतात रे. 11-11:30 तरी होतात. आणि मग जातात कशा. त्यांना सोडवावं लागतं. आम्ही त्यांना सोडवायला जायचो घरी. मग आता शेवटी आई आहे ना, आणि स्त्रीचं मन फार वेगळं असतं. मग आईनं सांगितलं तू सोडवायला जाऊ नको. का गं. तू जायचं नाही. आणि जर तिच्या घरी गेला, तिनं जर काही खायला दिलं ते घ्यायचं नाही, तिनं जर काही चहा दिला तोही प्यायचा नाही. मी म्हटलं का नाही प्यायचं आपण. तुला नाही माहीत, तुला सांगितलं ना तेवढं कर. अगं पण मला कळायला पाहिजे ना, तिनं चहा दिला तर का. अरे वेड्या, ह्या बायका अशा असतात, त्यात काहीतरी टाकून देतात, आणि मग ते आपण घेतलं की माणूस तिच्या नांदी लागतो. वश करण्याची प्रक्रिया आहे. आणि मग मी त्या ठिकाणी गेलो. मग तिनं चहा ठेवला. म्हटलं मावशी चहा नको ठेवू गं.
अरे मी काही टाकलं नाही रे. नाही रे तू घे ना रे. म्हटलं नाही मी चहा घेणार नाही. तिनं 1 कप शिल्लकच टाकला. नंतर ती म्हटलं थांब मी वंदीला बोलवते. म्हटलं वंदीला नको बोलू. पण ती ऐकती कुठे. ती लागलीच पळत गेली आणि त्या मुलीला घेऊन आली. वंदी म्हणजे जी तुमच्या हॉटेलमध्ये हां काम करणार. मी ह्या ठिकाणी काल्पनिक नाव वापरलेली. अर्थात हां आणि जशी ती आली माझी गालगुच्चे घ्यायला लागली. तिच्या आईसमोर. तिची आई नव्हती. ती तर सोबत काम करत होत्या. तिची आई ते तिकडे दुसरीकडे होती. माझे गालगुच्चे घ्यायला लागल्यानंतर तिनं सहज खुणवलं असं पटकन, तू बाहेर जा म्हणे. ती बाहेर निघून गेली. आणि बाहेर निघून गेल्यानंतर मग मात्र ती मला झोंबायला लागली. मी गावाकडनं आलेलो. हा दुसरा प्रसंग होता. हा दुसरा प्रसंग होता. तो पुरुषाचा होता, हा स्त्रीचा आहे. माझे गालगुच्चे घ्यायला लागली, केस ओढायला लागली. त्याच्यानंतर शर्टाचं जे कॉलर असते ती ओढायला लागली. ते हॉटेल डान्स बार होतं का साधा बार? साधी हॉटेल. ते तर पुढचा किस्सा आहे अजून. आणि मग ती गेल्यानंतर अगदी मी प्रामाणिकपणे सांगतो, तिनं मला सहज उचललं आणि खाली टाकलं. नागिन अशी सळसळ 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 फिरते का अंगावर, तशी ती माझ्या अंगावर सळसळ सळसळ फिरत होती. आणि मी मात्र घाबरत होतो. आणि एवढ्यात ती मावशी पळत आली, वंदे आटप, माझं पोरगं शाळेतून आलं. हा एक विचित्र अनुभव माझ्या आयुष्यात आला. तो खरं तर यायला नको पाहिजे होता, पण नाईलाज होता. कारण जेव्हा मी त्या मावशीला विचारलं हे असं का, तेव्हा तिनं जे उत्तर दिलं होतं ते फार वेगळं आहे. तिनं असं उत्तर दिलं होतं की ही वंदी नावाची जी मुलगी आहे हे तर गरीब घरची आहे. तिचं लग्न झालं होतं, दुसरपरण्याला दिली होती. तिचा नवरा खूप दारू पित होता, तिला मारच जोडत होता. ती तिथून पळून आलेली होती सासरून माहेरी. परंतु ती जेव्हा माझ्यासोबत हॉटेलमध्ये काम करते, तिचं उत्तर बघा तुम्ही ऐका. तर तिथले जे मुलं आहेत वेटर हेल्पर, तिला खायला ग्रेव्ही देतात. काय देतात? ग्रेव्ही देतात. ग्रेव्ही म्हणजे कांद्याची असते, त्यात लसण असतो, त्याच्यामध्ये आलं असतं आणि पूर्णतः गरम मसाला असतो. आणि हा गरम मसाला खाल्ल्यानंतर माणसाच्या शरीरामध्ये हीट वाढतं आणि वेगवेगळ्या प्रक्रिया घडत जातात. आणि मग ती म्हणाली, अरे पावसात भिजल्यानंतर जी आग लागते ती किमान विझवल्या जाते, पण शरीराची आग कशी विझवायची? साधारण तुमच्या आणि तिच्या वयामध्ये किती फरक होता? जवळपास 9-10 वर्षाचा फरक होता. मग मात्र मी ते उत्तर ऐकून अतिशय हबकून गेलो की एखादी आग जर लागत असेल तर ती पाणी टाकून विझवता येते, पण शरीराची लागलेली आग मात्र ती कशी विझवायची? खरं तर हा प्रसंग अत्यंत वाईट पण आहे आणि कोणाविषयी कणं वाटावा अशा प्रकारसुद्धा अनुभव आहे. तुम्ही आता तुमच्या कादंबरीची चर्चा होते, तुम्ही काही कविता पण केल्या आणि त्याच्यावर तुम्हाला बक्षीस पण मिळालं असतं. हो. हा किस्सा नेमका फार वेगळा आहे. काय असतं की आपण वर्षभर हॉटेलमध्ये काम करतो. कविता उत्स्फूर्त होत्या की तुम्ही आधी तयार? मी अगोदरपासून लिहायचो. कारण जेव्हा मी गावाकडे होतो तेव्हापासून मी हळूहळू त्या काय थोडं ग्रामीण भागातल्या, कारण एकतर माझी आई आणि आजी जात्यावर दळायची आणि ते दळताना ते म्हणायचे की काळ्या वावरात लाल चोचीचं पाखरू, काळ्या वावरात लाल चोचीचं पाखरू, नको मारू दादा बिन मायेचं लेकरू. हे असं ते म्हणायचे. तिकडे बहिणाबाईंचा प्रभाव थोडा आहे, तो जळगाव वगैरे तिकडे जातं, पण तरी आपले ते याच्यामध्ये होता. आणि आई जात्यावर दळताना ती गाणी म्हणायची. मॅक्झिममली ती जे गाणे होते हो मी अनुभवलेला, ते भावांवर जास्त हो, असतात. अगदी. माहेरच्या याच्यावर जास्त प्रभाव, सगळ्यात जास्त त्याच्यावर असायची. आणि मग मी जेव्हा गुरंढोरं वळायचो तर त्यावेळेस मग मी, आता खरं तर आपला महाराष्ट्र हा आणि त्यातल्यात मराठवाडा हा अतिशय दुष्काळग्रस्त आहे. आता 1-2 वर्ष थोडासा पाणी पाऊस बरा व्हायला लागला, तर पाऊस पडायचा नाही, सगळे शेतकऱ्यांची दैन्यावस्था असायची, मालाला भाव मिळायचा नाही. आणि मग मी त्यावेळेस जे काही सगळं करायचो तर त्यावेळेस मला आजही आठवतं, पड पड रे पाण्या भुई गेली या उलून, पड पड रे पाण्या भुई गेली या उलून, तुपल्या रुसल्यान बापा पाना गेला या आटून, तुपल्या रुसल्यान बापा पाना गेला या आटून. असं मी सगळं ते लिहित असायचो. तुम्ही कधी पाणी मागितलेलं आहे का? नाही, मी नाही मागितलं, पण गावातल्या मुलांनी मागितलेलं आहे. कारण त्यामध्ये पाणी मागण्याची पण एक हो, ते सगळं आंब्या लिंबाची सगळे झाडं फांद्या जे असतात, भाकड पडलं की ते सुरू अगदी 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 सगळ्याच गोष्टी त्या असायच्या. आणि मग आपला प्रश्न नेमका काय होता?
तुम्हाला कवितेवर एक बक्षीस हां, मिळालं होतं. तर अशा प्रकारच्या सगळ्या मी कविता लिहायचो. पण ज्या दिवशी मी हॉटेलमध्ये आलो, मग असं वाटायला लागलं की सगळेच म्हणतात ना की कविता काल्पनिक असते, काल्पनिक असते. पण मला असं वाटतं की नाही, जे भोगलं ना ते आपण लिहिलं पाहिजे. मग मी जे भोगलं ते मी हॉटेल लाईनचं जग मी त्या ठिकाणी काय करत होतो, लिहित होतो. आणि ते लिहित असताना मग मी काय करायचो, त्यावेळेस अजिंठा पेपर होता. हो, तेव्हा अजिंठा आणि हां, मराठवाडा. अजिंठा आणि लोकमत हां, आणि एक दैनिक लोकविजय लोकविजय आणि घाटीकडे मला वाटतं लोकसंकेत का असं नाही लोकसंकेत नाही, विश्वमित्र. या दैनिकांमध्ये मी त्यावेळेस लिहायचो. आणि जरा एखादी कविता छापून आली की मला खूप बरं वाटायचं. आणि मी त्यातल्या वेटरला, त्या कॅप्टन तर नव्हते, दुसऱ्या हॉटेलमध्ये होते, हेल्परला दाखवायचो. आणि त्यांना असं वाटायचं की आपल्यामधला एक मुलगा काहीतरी लिहितो आहे आणि त्याचं पेपरमध्ये नाव छापून येतं. हे फार वेगळं होतं ना त्यावेळेस. तेव्हा पेपरमध्ये नाव येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची. आणि मग 31 हा जो भाग आहे, वर्षातला एक दिवस, खरं तर आपला जो नवीन वर्षाचा कालखंड म्हणजे हा गुढीपाडवा आहे. हो. आपण गोड धोड करून साजरा करतो. इथं मात्र लोक पिऊन ते साजरा करतात. आणि माझ्यासाठी 31 नवा होता. लाईटिंग लावलेली आहे, अनेक चिकन जसे हॉटेलमध्ये रोज येतात, इथं मात्र भरपूर चिकन यायचं, 10 पट यायचं. हां, खूप मटण यायचं, खूप व्हेजिटेबल यायचं. आणि ते सगळं टेबल सजवणं, लाईटिंग लावणं, आणि सगळ्यांना सांगितलं की 4 पर्यंत 5 दिवस रात्रभर हॉटेल चालतं. हे माझ्यासाठी फार वेगळं होतं ना. आणि हे सगळं चालू असताना रात्री 7 वाजल्यापासूनच हॉटेल फुल व्हायच्या, वेटिंगमध्ये कस्टमर असायचे. आणि मला 8 टेबल दिलेले होते, मला आजही आठवतं. आणि एक गार्डन जो भाग होता, टेबल टाकलेले, त्या ठिकाणी एक पार्टी टेबल होता. त्याच्यावर जवळपास 20-25 कस्टमर बसलेले. आणि काही शायर होते, 1-2 कवी होते. आणि त्यांचं त्यांच्यात चाललेलं होतं. अच्छा, त्यांची मैफिल ती रंगलेली होती. कारण कवीना हॉटेलमध्ये जाऊन असं थोडीच आहे काय. नाही, उलट कवी हॉटेलमध्ये कविता. तुमच्या माहितीच तर मला या ठिकाणी सांगायला आवडेल, मराठी साहित्यातले दिग्गज साहित्यिकांना मी सर्व्हिस दिलेली, पण त्यांचे नाव मला या ठिकाणी डिक्लेअर नाही करतायत. सांगू नका तुम्ही, पैठण रोडवरच हॉटेल आहे. नाही, असे दिग्गज आहेत. हो ना. प्रकाशक पण आहे त्याच्यामध्ये, प्रकाशक पण आहेत, मोठे दिग्गज असे आहेत साक्षीदार आहे की त्यांचा ब्रँड कोणता हे मी आताही सांगू शकतो तुम्हाला. त्यांचं ब्रँड ठरलेलं आहे. की ज्यांची नावं महाराष्ट्राला नवीन नाही, तर फार नावाजलेले कवी आहेत, फार नावाजलेले लेखक आहेत, समीक्षक आहेत. अशा लोकांना मी सर्व्हिस दिलेली आहे. त्यांचं वर्तुळ ठरलेलं आहे. हां. आणि मग मी काय करायचो की त्या ठिकाणी हॉटेलमध्ये आलो, मला एखादी कविता सुद्धा मी टिश्यू पेपरवर लिहायचो. मग तो टेबल लागलेला, मग आमच्याकडे एक वेटर होता, तो कस्टमरला रेग्युलर म्हटलं की ओळखीचे होतात ना, तो सहज म्हणाला की साहेब आमच्याकडे एक वेटर आहे बरं का, तो कविता लिहितो. क्या बोलता है बोले यार, वेटर पहली बार कवि सुन रहा है बोले. मैं जा बोले, बुला उसको. नहीं बोले, सेठ नहीं आने देगा बोले, उसके अंदर ये बार में टेबल चढ़ रहे, तो बुला के तो ला बोले. नाही बोले, मानेंगे नहीं. मग अक्षरशः मला ऐकण्यासाठी ते कस्टमर काउंटरला गेलं, त्याला पाठवा म्हणून. हां, आणि मॅनेजरला सांगितलं, तिथं सेट होता मालक, वो बच्चों को भेजो बोले, उसकी कविता हमें सुनना ही बोले. आणि मग मी तिथे गेलो, मी लाजलो ना, मी कसं म्हणणार कविता, कारण कस्टमर आहे. आणि इन्स्टंट म्हटल्यावर हां, आणि एकदम थोडंसं जरा काही गोष्टी हे होतात ना. पण मी घाबरलो थोडासा की हे सगळे दिग्गज लोक आहेत, आपण नवदीत आहोत, आपल्याला काय आपण असं काय टलप वगैरे जोडतो, डेअरिंगचा प्रॉब्लेम तिकडे होतात, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि मग उद्या शेट रागवतील का, ठीक आहे कस्टमर काय म्हणते म्हणून तू म्हणत त्या ठिकाणी जायचं का. पण माझा जो मित्र होता, काही होत नाही म्हणे. आणि मग ते समोर बसलेले त्या ठिकाणी, त्यांना सांगितलं असेल ते ऑलरेडी मारलेली त्यांनी. हां, बिलकुल ते सगळे चढले, तो टेन्शन नको घेऊ म्हणे, त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला. हां, बिलकुल. आणि अशी कविता नको म्हणे, चांगली वेगळी कविता म्हणे, जेणेकरून आम्ही आणखी 90 मारली पाहिजे. असं सगळं बिल वाढलं पाहिजे, आमचं बिल वाढलं पाहिजे, सगळ्या गोष्टी. आणि मग नंतर ते म्हणे बोल म्हणे. आणि मग मी त्या ठिकाणी गेलो आणि मी त्या ठिकाणी म्हटलं, तुझ्या हातून स्पून फोर्क घेताना, तुझ्या हातून स्पून फोर्क घेताना अलगद माझ्या हाताला स्पर्श झाला. तुझ्या हातून फोर्क स्पून घेताना अलगद माझ्या हाताला स्पर्श झाला आणि एक गोड गोड संवेदना माझ्या अंगांगात पेटत गेली. तिकडे 90 वाढत गेली, तिकडे 90 वाढत गेली. आता मी रोज तुझी शेज सजवतो, आता मी तुझी रोज शेज सजवतो, रात्र रंगवतो,
आता मी तुझी रोज शेज सजवतो, रात्र रंगवतो. एक दिवस न राहून मी तिला विचारलं, एक दिवस न राहून मी तिला विचारलं, तेरी उम्र में और मेरी उम्र में कितना फासला है, तेरी उम्र में और मेरी उम्र में कितना फासला है. तेव्हा ती लसणाच्या कांड्या चोळता चोळता अगदी सहज म्हणाली, अजी मैं क्या करूं, ये हॉटेल की गिरवी कुछ ऐसी है. क्या बात. ही कविता तुम्हाला आतापर्यंत लक्षात असण्याचं कारण? तिला बक्षीस मिळालेलं आहे. हा, ते बक्षीस होतं ते तरी सांगा. तिचं बक्षीस म्हणजे ही कविता जेव्हा त्यानं ऐकली, ते कस्टमर उठला आणि चक्क ते मला कडकडून मिठी मारली. वाव. म्हणजे तो 1.5 क्वार्टरच्या पुढे गेलेला. 1.5 क्वार्टरच्या पुढे गेलेला तो. खरं तर त्याचा घमघमाचा वास येत होता, पण नाही लाज होता त्या ठिकाणी. त्यानं कौतुक असं केलं की हॉटेल लाईनवर लिहिणारा तू पहिला आहे. ती माझी पहिली कविता हॉटेल. कविता म्हणलं की जनरली हां. साचा ठरलेला असतो. साच्या ठरलेला आपलं सगळं काय सामाजिक प्रेम मला कविता धोका वगैरे, दिला, अंक झाला. हा, असं सगळ्या गोष्टी. पण तू एक वेगळं जग मारलं, काय केलं म्हणे, यामध्ये मांडलंय म्हणे, वास्तव होतं ते. वास्तव होतं. आणि तू मोरीवाल्या बाईवर चक्क लिहिला म्हणे. हे इधर आ बोले, 2 कॅनॉन लेके आ बोले. एक कॅनॉन त्यांनी ती ठेवली आणि त्यावेळेस काही मोबाईल वगैरे काही नव्हते, फोटोही काही काढता येत नव्हता किती इच्छा असली तरी. आणि मग सांगितलं त्यांना, असं एक हात खांद्यावर टाकला आणि सांगितलं, दोस्तो आज मैं इसे बियर गिफ्ट दे रहा हूँ बोले. कशाबद्दल? तर यानं एक कविता म्हटली. मला वाटतं तो क्षण माझ्यासाठी फार आनंदाचा आहे. ठीक आहे, तर मला बियर का दिली का असे ना, कारण पण ते त्या त्याच्या अंतर्मनातून होतं, म्हणजे ते त्याच्या अंतर्मनात नव्हतं. उत्स्फूर्त होतं ते असं त्याचं. मला तर त्यावेळेस असं वाटलं होतं, ही जी बियर आहे ही घरी जाऊन शोकेसमध्ये ठेवावी आणि जेव्हा जेव्हा मी त्या बियरकडे बघेल मला ती आठवण राहील ही माझ्या पहिल्या कवितेची काय आहे. तर असं म्हटलं जातं की दारू पिणारे एकतर अतिशय म्हणजे दर्यादिल असतात, कुणाला काही देतील, आणि काही एकदम संकुचित असतात. बिलकुल. असे काही अनुभव तुमचे संकुचितपणाचे आणि एकदम बिंदासपणाचे, जसं एकानं तुम्हाला बियर दिली, हा, एकानं बियर दिली, कुणी काही करतात असं ते. एकदा फार एक वेगळा अनुभव आहे. तर खरं तर तो संकुचितपणाचा नाही म्हणावा लागेल, तो तर फार वेगळा अनुभव आहे, विचित्र अनुभव आहे. मी जवाहर कॉलनीतल्या एका विशिष्ट हॉटेलमध्ये काम करत होतो. हे हॉटेल सोडल्यानंतर, कारण आता 1-2 हॉटेल झालेल्या होत्या, चांगला अनुभव पाठीशी होता, मी वेटरही झालेलो होतो. आणि मी त्यावेळेस ते प्रमोशन समजायचं तुम्ही. हां, मी त्यावेळेस वसंतराव नाईक महाविद्यालयात शिकत होतो आणि सेकंड इयरला होतो त्यावेळेस. त्या ठिकाणी एक कस्टमर रेग्युलर यायचा. तो कस्टमर जो होता तो अगोदर पिऊन यायचा दुसरीकडनं. अच्छा, दुसरा स्टॉप घ्यायचा होतो. हां, दुसरीकडनं पिऊन यायचा, परत इथे यायचा आणि एक तर विस्की रम काही प्यायचा, नाही तर मग बियर प्यायचा. त्याला ती कॉकटेल व्हायची. आणि आल्यानंतर तो वेटरला शिव्याही द्यायचा, बडबड करायचा, असं सगळं चालायचं. पण वेटर मग तिकडं दुर्लक्ष करायचे. तो आला, आतमध्ये बसला आणि बसल्यानंतर आता कसं असतं की वेटरचे टेबल हे वाटलेले असतात, ठरलेले असतात. हां, की आज तू गार्डनमध्ये आहे तर तू आज बारमध्ये काम करणार, तू रेस्टॉरंटमध्ये आहे तर असं ते एक राऊंड शिफ्ट अशी ती ठरलेली असायची. नेमकं मी त्या दिवशी आतमध्ये होतो, मी नवीन होतो. लगेच काही वेटर माझ्याकडे पळत आले, इसकी सर्विस जरा ठीक तरह से करना बोले. पण तो रेग्युलर असल्यामुळे हां, विशेष लक्ष त्याचे. ये बदमाश है बोले, ये झगडा करताय बोले. मला ठीक आहे, मग थोडेसे आता माझे इंडिकेटर लागले होते. नंतर मग परत मला सेटनं बोलून घेतलं. तो पण साऊथ इंडियन होता. बोले रमेश, इसको सर्विस देते समय ध्यान से देना बोले, या अगर कुछ भी बोलता है तो चुपचाप सह लेना बोले, उसके साथ ज़्यादा बात नहीं करने के बोले. मला ठीक आहे. मला आजही आठवतं, मी त्याला बियर दिलेली. तो बाहेरून पिऊन विस्की जी काहीतरी पिऊन आलेला असेल आणि पिऊन आला, त्याची एक बियर संपली, परत त्यानं दुसरी बियर घेतली आणि मग म्हणाला की मिको खाना खाना आहे बोले. म्हणून ते मी समोर मेनू कार्ड ठेवलं. अरे मेनू कार्ड काय को दे रहा है बोले, तो यार काय इंग्लिश पडणं आती बोले मिकू, मुँह से बोल बोले. मग आता आमचं कसं असतं वेटरचं, बाबा चांगले भारी भारी डिश सांगितल्या म्हणजे तिकडं सेटलाही बरं वाटतं, चांगल्या चांगल्या बिल dish. वाढवलं बाबा यानं. हां, मी डायरेक्ट सुरुवात केली. बिलाचा आकडा वाढवला. हां, बिलाचा आकडा वाढवला. सर आप वेज लेंगे कि नॉन वेज? नॉन वेज खाऊंगा बोले. मला फिर हैदराबादी चिकन खाएंगे? नहीं, चिकन शाही खाएंगे? नहीं, तो फिर एक काम करता सर, आप अभी बियर पी रहे ना, मैं आपको फर्स्ट क्लास चिकन 65 नहीं तो मटन 65 देता हूँ, नहीं तो कैंटी के देता हूँ. ए दिमाग का दही मत बना बोले, तो साधा साधा बोल बोले, कुछ तो भी ऐसा. मग मी त्याला साधे आपलं सांगितलं, माझा चिकन मसाला, फिश करी, रेग्युलर. अंडा करी. मग मी वरून खाली आलो असा आणि ठीक बोले, बैठ जा बोले.
मी तुला बातमी ऑर्डर देता बोले. मग मी साईडला, कारण माझ्या डोक्यात अगोदरच होतं सांगितलेलं की आपल्याला याला हँडल करायचं आहे. मी साईडला उभा राहिलो आणि मग 10-15 मिनटं झाले. पर ए वेटर इधर आ बोले, एक फर्स्ट क्लास मस्त पैकी चिकन बिरयानी लेके आ बोले, आणि हाँ उसमें लेग पीस लेके आना बोले. आता कसं असतं, सहसा वस्तातनं पीस छोटे छोटे केलेले असतात ना, कधी एखाद्या वेळेस गव असतो, कधी गवसत नाही चिकनचा लेग पीस. शक्यतो बिर्याणी ठेवत नाही. ठेवत नाही, जवळपास नसतोच. हां, आता म्हटलं याला चिकनचा लेग पीस द्यायचा कसा. मी ते तेरे केवटी होऊन आतमध्ये गेलो. मला वस्तात, अरे वो कस्टमर बहुत दिमाग खा रहा है. क्यों रे बोले, अरे वो लेग पीस मांग रहा है. उसका बाप का माल है क्या बोले, लेग पीस देने का. तो बिरयानी में क्या लेग पीस का आता है बोले, तो उसके पास रख दे बोले, बाद में देखेंगे बोले क्या करना है वो. आणि मग नंतर मी तर डिनर प्लेट वगैरे लावली, त्याला लावली. रख दे बोले, मैं बाद में ये करूँगा बोले. मतलब साहब ठंडा हो जाएगा, तेको खाणे की मेको खाणे, तू त्याला काम कर ना बोले. मग नंतर त्यानं ते टाकलं. आता त्याला चढलेली आहे. चढल्यानंतर त्यानं काय केलं, ते चमचा वगैरे असतो, त्यानं असं पाहिलं, हे वेटर इधर आ, लेग पीस काय, लेग पीस का है. और ये पीस दे बोले, कितने छोटे छोटे पीस है बोले. अरे बड़े बड़े पीस लाना बोले. मतलब साहब अरे इसमें छोटे छोटे पीस किए हुए हैं, मेरे को अक्कल मत सिखा बोले, जा बोले. परत मी तिथे गेलो, त्याचं खाणं सुरू नाही आणखी. त्यानं हातच लावला. हातच लावला नाही त्याला, त्याला लेग पीस पाहिजे होता ना. आणि मग नंतर परत आवाज दिला, हे वेटर इधर आ बोले, मेरे को लेग पीस दे बोले, इसमें पीस ही नहीं बोले. मग मी काय केलं की त्याला चमच्यानं अशी पीस दाखवली, बघ देखो साहब ये पीस आहे, ये पीस आहे, ये पीस आहे. त्याला काय रागाला माहिती नाही. ते जसं उठलं खाडकन माझ्या कानाखाली मार. मला आजही चांगलं आठवतो. बरं दुपारीच, बरं नाही रात्रीची वेळ, संध्याकाळची 8-8:30ची वेळ असेल. माझा कान अगदी गरम झाला होता त्यावेळेस. पण मी हॉटेलमध्ये पहिल्यांदा मार खाल्ला. गावाकडं कुणाच्या मार म्हणजे एक मार तर 2 मारची सवय होती आपल्याला इकडे. आता काय करावं. त्याच्यावर मग तुमच्या सहकार्यांची रिएक्शन काय. ते बाहेर होते, मी एकटाच होतो आतमध्ये. त्यांना माहिती पण नाही मला मारलं म्हणून कोणाला. अजून मी काहीच बोललो नाही. मार खाण्याची ती एकच वेळ ना, ती पहिली वेळ माझी. पहिलीच का शेवटची पण. पहिली आणि शेवटची. आणि मग नंतर म्हणतो कसा की तेरे बापने देखी का बोले. अरे म्हटलं गाड्या यानं तोंडात मारली, ठीक आहे, बाप काढतो म्हटलं. हा बाप काढतोय. आता मग माझी तळपाजाग मस्त गेली. लंब्या हाताला खाडकन दिली ठेवून त्याला. एक पडला असेल खाली. पडला म्हणजे पहिली गोष्ट ती रिकामी बिअरची बाटली ती खाली पडली. तो खाली पडला आणि मी जसा पळालो किचनमध्ये. आता किचनमध्ये गेल्या तर वस्तात क्या हो रे, वस्तात मी गलती उसको मार दिया. त्यानं मला फ्रीजच्या खाली पाठीमागे लपवलं. ते तिथून उठलं, किधर गया वो, किधर गया रे, किधर गया वो सेट, वो तुम्हारा वो वेटर किधर आहे. सगळे ते आवाज आला, सगळे वेटर हेल्पर पळत आले की किधर गया, किधर गया, किधर गया. मग तिथं तो मुला सांगणारा होता, साहब वो भाग गया बोले, तुमको मारेगा बोले, यहाँ पे रोकेंगे क्या बोले, वो तुम छोडेंगे की बोले उसको, बिलकुल नाही, वो भाग गया बोले. आणि मग मला खरं या ठिकाणी एक गोष्ट सांगायला आवडेल की तो मालक साऊथ इंडियन आहे. तो त्यासमोर हात जोडत होता. ते हॉटेल जर आपल्या मराठी माणसाचं असतं, आपल्या मराठी माणसानं कधीच हात जोडले नसते. म्हणजे तुमचा अनुभव असा आहे की हो, उद्योग त्यांनीच करावे. उद्योग त्यांनीच करावे. आपले मराठी माणसं फार क्वचित सापडतील तुम्हाला. असे जर तुम्ही आजही बघा औरंगाबाद शहरामध्ये की जवळपास तुम्हाला साऊथ इंडियनचे हॉटेल जास्त सापडतात. अन्नाच जास्त सापडतात. याचं कारण काय, साप क्या लो, मी त्या अगदी झोकायला सुद्धा कमी करत नाही ना. आपण मराठी लोक कसे आहोत, कोण काय रे. मला या प्रसंगी तुम्हाला एक मागच्या हॉटेलचा जो प्रसंग तो सांगायला आवडतो की एक कस्टमर हॉटेलवर म्हणजे टेबलवर बसलेलं होतं आणि जे हॉटेलचे मॅनेजर होते त्याला ते म्हणाले की अरे तू मी खूप पेक देईन का बोले. मॅनेजरला म्हणे, चढलेली होती आणि मी त्यावेळेस मोरीमध्ये काम करायचो. तो म्हणाला मेरा वेटर आहे ना, मेरा हेल्पर आहे ना, वो देंगे ना बोले. तू मी काय को देऊ, नाही बोले तेरे से लूंगा बोले मैं. गेला असेल तो. हा नाही, हा मराठी होता ना. अच्छा, हा 96 कोळी मराठा होता. कशाला जातो हा, कशाला जातो त्या ठिकाणी, हॉटेल बंद करून टाकेन तो कधी जाईल. आणि मग नंतर त्याला हे दे म्हणे, तू देता आहे की नाही बोले. मग वेटर गेला परत तिथे. साहेबांना कशाला त्रास देता म्हणे, खाडकं त्याच्या तोंडात मारली. मला आनंदानं सांगावं असं वाटतं, तो जो मॅनेजर होता अनिल नावाचा, मी जाहीरपणे डिक्लेअर करतो, तो आमच्या सगळ्या वेटरसाठी भावासारखा होता. तो कधीच वेटरला जर मारलं तो सहनच करायचा नाही. एकदा तर आम्ही भर पावसामध्ये ज्या काड्या असायच्या, हॉकी असायची, त्यांना भर पावसावरून पाऊस पडत होता आणि आम्ही 6 कस्टमरला भर रस्त्यावर मारलं होतं.
नाही, तो मग हां त्या दिवशी काय झालं मग ते तर मारल्यानंतर? त्या दिवशी तर तो तिथे गेला मग डायरेक्टली आणि खाडखन त्याच्या कानाखाली लावली, त्याला खाली पडलं आणि लातानं तुडवलं होतं. तू मला सांगतो म्हणे पेक द्या. अरे हॉटेल बंद करील पण तुला पेक देणार नाही. बरोबर. आणि हा इथला हा प्रसंग साऊथ इंडियन म्हणजे खरं तर ते नम्र असतात, त्यांच्याकडं व्यवसाय करायचं जे कौशल्य आहे, हे त्यांच्याकडे आहे. आपण फक्त हॉटेल उघडावं, बारचं लायसन काढावं आणि दुसऱ्याला चालवावं द्यावं, भाड्यानं द्यावं. भाड्यानं द्यावं, बस याच्यामध्ये त्यातले अर्धे पैशाचं बिल आपणच करावं. आपणच करावं. आणि कोणी जर असं काय पाटील बरं आहे का, पाटील म्हटलं की 90 दे रे साहेबाला, तसं गावाकडे चहा दे रे 90 दे रे, लिहून टाका. आणि याच्यामुळे मग आपल्या हॉटेल काही टिकत नाही, मग शेवटी आपण भाड्यानं देतो. असा सगळा तो प्रसंग आहे. ते बाबासाहेबांनी म्हटलेले शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर आता तुम्ही ज्या व्यवसायातून आलात, तुम्ही खूप जण बघितले, तुम्हाला असं वाटलं का त्यांनी पण शिकलं पाहिजे आणि काहीतरी संघटित झालं पाहिजे? वेटर्स, हेल्पर. अगदी खरंच आहे. म्हणजे इकडं काही बाबा संघटित होऊ शकतं? काय आहे, कारण इथं कसं, इथं काही मोजदाद नाही, कुणाकडे किती जण काम करतात याची काही नोंद नसते. काही संघटित होता येऊ शकेल, काही करता येऊ शकतं त्यांच्यासाठी? एक गोष्ट लक्षात घ्या. खरं तर मी ज्यावेळेस इथं आलो होतो तर मी बाल कामगारच होतो, सगळ्यात महत्वाची. आजही जर खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे शासनानं जर प्रत्येक हॉटेल जर धुंडाळलं तर अनेक बिअर बारमध्ये तुम्हाला हेल्परमध्ये काम करणारे बाल कामगार सापडतात. ती घरची परिस्थिती त्याला कारणीभूत असते. तो काय हौशेनं येत नसतो काम करायला, तो हौशेला येत नसतो. आता ज्यावेळेस मी या ठिकाणी आलेलो होतो, मी शिकत होतो, मलाही खूप वाटत होतं की यांनी शिकलं पाहिजे. परंतु काय होतं की शिकत असताना आणि त्या ठिकाणी काम करत असताना आम्हाला टीप मिळायची. आणि रात्री स्टाफसाठी ती भाजी बनते, ती वेगळी भाजी असते. खरं तर ती खाशी वाटत नाही. मला आणखीन या ठिकाणी सांगावं असं वाटतं की ज्या कालखंडामध्ये जवळपास 94-95 तो कालखंड होता, गावाकडं सकाळी उठल्या उठल्या हाणायची, म्हणजे जेवण करायचे, मस्तपैकी शेळ्या होत्या आमच्याकडे, दूध काढायचे वडील, गरम भाकरी शेकाची चुलीमध्ये चुरा आणि दूध काला खायचा, जे शिळं असेल ते खायचा. दिवसातून 3-4 वेळ जेवण आमचं व्हायचं. इथं आम्ही 10 वाजता ड्युटीवर गेलो, चहा मिळायचा नाही, खिचडी किंवा नाही, चहा मिळायचा नाही, नाश्ताही मिळायचा नाही. 3 वाजता आम्हाला जेवण मिळायचं, तोपर्यंत काहीही नाही. ही एक गोष्ट. रात्रीची भाजी केली जायची, ती अतिशय ढुळूक पाणी असं असायचं, ते देखील खावंसं वाटायचं नाही. मग हेल्पर वेटर काय करायचे की समजा एखाद्या टेबलवर जर फुल अंडीची ऑर्डर आली, मला तेच विचारायचं, पीस काढून ठेवण्यात जो नाही, तो भाग वेगळा आहे. जेव्हा फुल अंडीची ऑर्डर आली, आता 4 कस्टमर जर असेल तर काही खाऊ शकतात आणि 2-3 कस्टमर असले तर फुल अंडी नाही खाऊ शकत. आणि त्या काळामध्ये फुल हंडीची होती तिथं प्रमाण जास्त असायचं. आता अलीकडे हंडी ही छोटी करण्यात आली, भांडे पण छोटे झाले. आता टेस्ट, ग्रेव्हीची चव देखील बदलली. आता पूर्वीची ग्रेव्ही अक्षरशः छान खावायशी वाटायची, आता खावीशी वाटत नाही. तर त्या 4 कस्टमरची जी भाजी उरली, ग्रेव्ही ज्याला म्हणतो, ती ग्रेव्ही लपून ठेवली जायची. मग ती ग्रेव्ही खायची. मॅनेजर आणि मालकाला लपून? नाही, त्यांचं काही नाही, त्याचं खात ना तुम्ही तुमचं, कारण त्याचं बिल त्यांना मिळालेलं असायचं. वेटरच्या चोरून ती ग्रेव्ही लपून ठेवली जायची आणि ती ग्रेव्ही खायची हेल्पर. आणि जर वेटरचं लक्ष गेलं तर ते हेल्परच्या वाटेल पण येत नव्हतं, कारण त्यांना टीप मिळायची ना. हेल्परला तर टीपही मिळत नव्हती. सगळे कोणाला मिळायचं, यांना मिळायचं. बरोबर आहे. तर मग हे सगळं करत असताना जी जिभेला ग्रेव्हीची चव लागली, खिशामध्ये खळखळ खुळखुळ टीप वाजायला लागली, त्याची सवय लागली एकदा की मग मात्र शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं. हा एक भाग आहे. तेव्हा त्या पिरियडमध्ये तुम्हाला हेल्परचं कॅप्टन व्हावं वगैरे असं वाटलं असेल त्या पिरियडमध्ये? नाही, ते तर पुढचा भाग आहे. वाटलं ना? पण तसं वाटलं, पण मी सहसा कॅप्टन की केली नाही, कारण मी हेल्परच झालो. आणि हेल्पर, वेटर इथपासून पुढे गेलो आणि मग पुढे माझा बारबालाकडे प्रवास होत गेला. तो अजून पुढचा प्रवास आहे अजून. आणि मग त्या आपल्याला थोडी वेळेची पण मर्यादा आहे. बारबालाचं सांगा, कारण आता तर बंद आहे असं म्हणतात, तरी पण बऱ्याच ठिकाणी मुंबईला सुरू आहे, अजून आपल्याकडे नाहीये. लेडीज सर्व्हिसच्या नावाखाली चालूच आहे ना? हो आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. काय आहे की श्रावण महिना असतो बघा, आणि श्रावण महिन्यामध्ये एक आणि गणपती, गौरी म्हणजे महालक्ष्मी श्रावणातच येतं. अगदी तेच त्याच कालखंडामध्ये. त्यावेळेस हॉटेल कामगारावर एक ते टांगती तलवार असते. त्या काळामध्ये रात्री 8 वाजता हॉटेल बंद व्हायचं.
आणि मग असं दरवेळी 11-12 वाजायचे ना, हॉटेल बंद झालं 8 वाजता की मग 10 दिवस हॉटेल बंद, मग तेवढे ठेवायला परवडत नाही. मग अनेक वेटर हेल्पर काढले जायचे. बरोबर, ते टांगती तलवार असायची ती. श्रावण म्हणजे तुमच्यासाठी लॉकडाऊन असेल. लॉकडाऊन म्हणजे फार असायचं ते आमच्यासाठी. आणि मग हे सगळं ते पाहिलं, श्रावण लागायला आला की आम्हाला भीती वाटायची. एकदा काय झालं की मला नेमकं श्रावण महिन्यात काढलं. माझ्यासमोर अनेक लोक काढले. मी अनेक हॉटेल फिरलो, पण मला कुठंच काम नाही मिळालं. सगळीकडे सारखी परिस्थिती. पण एक ज्ञानेश्वर नावाचा मित्र होता, आणि त्यावेळेस आपल्याकडं लेडीज सर्व्हिस सुरू झालेली होती. होते ते नाव लेडीज सर्व्हिस दिलं होतं. हा, ते तसंच म्हणतो ऍक्च्युअली. खरं तर ते काय असतं की आपण जेव्हा मुंबईकडे पाहतो तर डान्स बार म्हटलं असं एक स्टेज असतं, व्यासपीठ वगैरे असे चमचम असे लाइटिंग असते. आपल्याकडे तसं काही नसतं. आपल्याकडे डायरेक्ट टेबल समोर ती बाई जाते, सर्व्हिस देते, शेजारी बसते, मांडीवर बसते, पेक बडून देते, तिच्यावर डायरेक्ट पैशाची उधळण केली जाते. त्याच्यातल्या 60% वाटा तर मालकाचाच असतो, 40% तिच्या वाट्याला येतात. पण एक आहे, बारबाराला टिप फार मिळते, कारण उधळलेल्या पैशाशिवाय. हो, ते सहज देतात ना येले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की कस्टमर जेव्हा येतात ना, तर प्रत्येकाची चॉईस ठरलेली आहे. मला हीच पाहिजे मुली. हां, मला ये 100 रुपये ले, रेशमा को भेजना यार, नीलू को भेजना यार. आणि तेच चालतं सगळं. आणि मला आणखीन एक गोष्ट या ठिकाणी थोडीशी खेदानं मांडावीशी वाटते की जशा आपल्याकडं ज्या बारबाला येतात, खरं तर ती तस्करी आहे. ते हायर केलेलं असतं. हां, काय तर की लहानपणी त्यांना आणलं जातं, वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी केल्या जातात, आणि त्यांचा पासपोर्ट जमा करून घेतला जातो. सगळ्याच गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती, ते मी या ठिकाणी मांडणार नाही. परंतु होतं काय की त्या ठिकाणी जेव्हा आपली महाराष्ट्रीयन एखादी बारबाला असेल तर मात्र ये घाटी माल आहे. घाटी शब्द त्यांच्याकडे परवलेचा शब्द येतो. हो, ये घाटी माल आहे, हा एक भाग आहे. आणि त्यांची स्किन जोपर्यंत टाईट आहे, मग ती महाराष्ट्रीयन असो, कुठले बांगलादेश असो, नेपाळी असो, हैदराबादी असो, कुठल्या राज्यातली असो किंवा परदेशातली जरी आली, जोपर्यंत तिचा स्किन टाईट आहे तिला कशावर देतात. तिकडे तो शब्द वापरला जातो ना, चमडी आहे तो दमडी, चमडी आहे तो दमडी आहे, तर तिला टेबल येऊ देतात. तर सब कर लेकिन उसको मजबूत. तेव्हा या गोष्टीविषयी थोडंसं वाईट वाटतं. कारण काय होतं, महाराष्ट्रीयन मुली अशा किती तुम्हाला आढळल्या याच्यामध्ये? आहेत ना मुंबईला. आता तुम्हाला सांगतो, मुंबईला सुद्धा अशा अनेक मुली आहेत. तरी पर्सेंटेज जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण कमी आहे. कारण काय होतं की ज्या गरीब घराण्यातल्या आहेत त्याच मुली बारबाला म्हणून काम करतात, आणि काही मुली तर अशा आहेत की ज्यांच्या घरी सुद्धा माहिती नसतं की आपण बारबाला म्हणून काम करतो. बरं, एवढे सगळे प्रवासात तुम्हाला असं वाटलं नाही कधी कोणी आवडली नाही? हां, एक माझ्या काळजाला हात तुम्ही घातला. मी एका हॉटेलमध्ये जेव्हा काम करत होतो, म्हणजे काळजाला नाही, तुम्ही माझ्या काळजाला हात घातला, ती जाऊ देत. कारण ॲक्च्युअल काय असतं की बारबाला जेव्हा इथे येतात, त्याची माहिती पुरवतात, ती कितपत खरी असते याच्यावर मला थोडीशी शंका आहे. एक रेशमा नावाची बारबाला होती, तिच्या बारबालांची नावं पण ठरलेली. हो, हे सगळे टिपिकल नावे असतात सगळी. कारण बारबाला कधीच आपलं खरं नाव डिस्क्लोज करत नाही, सांगत नाही खरं नाव. कारण शेवटी बरोबर स्त्रीचं आयुष्य असतं, आणि माणूस हा फार भामटा आहे. हॉटेलमध्ये गेल्यानंतर तर जेव्हा ती बारबालाची सर्व्हिस घेत असतो त्यावेळीची गोष्ट. कारण तो फक्त आपलं निमित्त साधून घेण्यासाठी जातो. भामटी माणसं तिकडे जातात. पण एक आहे, तिथं जरी जात असले पैशावाले लोकच तिकडे जातात, तुमच्या आमच्यासारखे नाही जाऊ शकत. आणि एक लक्षात घ्या, इकडं एखादी क्वार्टर जर 100 रुपयाला मिळत असेल 500 पर्यंत, पण ती क्वार्टरच्या बाईचा हात लागतो तर ती दुप्पट तिप्पट होऊन जाते, 500ला ती मिळून जाते. तर ती जी रेशमा होती, मी शिकत होतो कॉलेजमध्ये, माझं बोलणं वेगळं होतं, मी फारसा कोणामध्ये मिसळत नव्हतो. हॉटेलमध्ये गेलो की हॉटेलचा असायचो, आणि हॉटेलमध्ये बाहेर पडलं की माझ्या हॉटेलचा माझा काही संबंध नसायचा. चप्पल तिथेच काढून ठेवायची, ती तिथे चप्पल काढून ठेवायची. मी खरं तर तो एक मुकुटाच पांघरलेला होता, मी तिथं सोडून द्यायचो. एक दिवस मला तिनं सहज विचारलं, तेरे घर में कोण कोण आहे? हा माझ्या कादंबरीचा उल्लेख नाही. म्हटलं माझी आई आहे, माझे भाऊ आहेत, माझी वहिनी आहे, सगळं काही आहे. आणि मग नंतर तू इथं काय करतो रे म्हणे? नुसतं हॉटेलमध्येच काम करतो. खरं ती हिंदी विचारत होती. म्हटलं मी इथे शिकायला आलेलो आहे, आणि मी हॉटेलमध्ये काम करून शिकतोय. ही तिला खूप मोठी गोष्ट वाटली. काय कोणा माहीत नाही. उठ म्हणे. आम्ही खाली बसलेलो होतो, स्टाफ रूम असायची, आम्ही खाली बसायचो. उठ म्हणे. तिनं मला कडकडून मिठी मारली. मी घाबरतोय ना,
कारण आता कसं असतं सहसा पुरुषाला एखाद्या स्त्रीनं मिठी मारणं म्हणजे थोडंसं जरा काही जण म्हणतील अरे ये बहुत अच्छा हो गया यार. म्हणजे तुम्हाला गुदगुली झालं नाही? हो. कारण एक लक्षात घ्या, तो जो प्रसंग आहे तो प्रसंग वेगळा आहे. तर अनपेक्षितपणे एकदम नाही काय आहे तिनं आधी चौकशी केली ना. जेव्हा एखाद्या स्त्रीविषयी तुमच्या मनामध्ये कसलीही अभिलाषा नसेल आणि ती जर तुम्हाला प्रेमाने मिठी मारत असेल तुम्हाला काहीही होत नाही. ही गोष्ट मी अगदी हक्कानं सांगतो. परंतु जेव्हा एखाद्या स्त्रीविषयी तुमच्या मनामध्ये काहीतरी सळसळत आहे, काहीतरी एक वेगळी भावना आहे, एक प्रेम आहे आणि ती जर मग होत असेल तर मग गुदगुल्या होणार ना. तुम्हाला झालं नाही म्हणजे नाही, कारण तिच्या मनातच ती भावना नसेल आणि माझ्या मनातही ती भावना नसेल ना. कारण एक लक्षात घ्या, आपल्या बहिणीनं मारलेली मिठी असेल, आपल्या आईनं मारलेली मिठी असेल, आपल्याला त्यावेळेस तसं काहीच वाटत नाही ना. ती त्यांना एक ऋणानुबंध त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि मग ती मला म्हणाली ती जो भी कुछ लगेगा ना मी को बोलना बोले. क्या बात. वही लागेल, पेन लागेल, पुस्तक लागेल, मी तुला पुरवेल म्हणे, चिंता नको करू. पण झालं असं, इट इज अ रेअरेस्ट ग्रेटनेस आहे. हां, झालं असं की ती जी आहे ती हळूहळू माझ्या प्रेमात पडत गेली. आणि मग नंतर मी जेव्हा ते मला कळत होतं सगळ्या गोष्टी, पण कसं असतं की ह्या बारबाला हॉटेलला येणं ते स्वतःहून येत त्यांचा नाही एक ठेकेदार असतो. तो ठेकेदार त्यांना पुरवतो आणि ठरलेलं असतं की यांनी त्या हॉटेलमध्ये किती दिवस घालवायचे, किती वर्ष राहायचे, तिथून परत त्यांचं बदली करायची, त्या सगळ्या गोष्टी. आणि माणूस त्या ठिकाणी घाबरतो कारण सगळी दादागिरी चालते ना, सगळ्या गोष्टी यामध्ये असतात. एक मोठीच लॉबी, फार मोठी चैन आहे ती, फार मोठी साखळी आहे. मग आम्ही मात्र चांगलं बोलायचो. पण इथं झालं असं की मी एक दिवस नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेलो आणि गेल्यानंतर ती मात्र दिसत नव्हती. कारण का, ती निघून गेली होती मुंबईला. परंतु मध्यंतरी जेव्हा ती अशी कस्टमरशी बोलायची ना मला त्रास व्हायचा. तुम्ही गुंतू लागले होते? हां, मी गुंतू लागलो होतो ना तिच्यामध्ये. मी तिला म्हणायचो तू कस्टमरशी जास्त बोलत जाऊ नको. का रे? अधिकार तुमचा निर्माण खरंच सांगता येत नाही. पण ते प्रेम होतं का अधिकार होता, काही हळवं पण होतं की एक हळवार असं मोरपिसासारखं नातं जुळत चाललं होतं, माहीत नव्हतं. सगळंच होतं ते सगळंच असेल तेही सांगता येत नाहीये. आणि मग नंतर तिला ठेकेदारानं बोलवून घेतलेलं होतं तिकडे. मी आल्यानंतर तिथल्या त्या बारबाला विचारलं, अरे यार आज रेशमा नाही दिख रे. की अरे बोले आज दिल्ली लग रहा क्या बोले तेरा. तसं नाही ग, पण ते आल्यानंतर आधी माझ्या केसात हात घालायची ना. मी आलो स्टाफ रूममध्ये गेलो, त्याच्यामुळे तुमचे केस क्रुळे झाले. कदाचित सांगता येत नाही, तिच्या केसांची तिच्या बोटाची जादू असेल. पण तो स्पर्श वेगळा होता. कारण स्पर्शामध्ये सुद्धा एक वेगळा स्पर्श असतो, तो जाणवतो पटकन. ती आली की पहिले माझ्या केसात हात घालायची की अरे ठीक आहे ना, कोण टेन्शन नाही ना, बोल भला. का माहिती नाही, पण मला ऊर्जा मिळायची तिच्यामुळे. आणि मग विचारलं कुठेही गती, हा झाली नसेल म्हणे. पण मग त्या दिवशी टेबल सर्व्हिस करायला माझं मन नाही लागलं. रात्री हॉटेल बंद झालं, मी जिना उतरत होतो. जिनं मला सांगितलं कल 11 बजे फ्लॅट पे आ जाना बोले. म्हणजे त्यांना राहायला फ्लॅट दिलेला होता. म्हटलं क्यों, क्या खास कुछ आहे. मी त्यांच्याकडे जायचो ना. तू आतो सही बोले. आणि मग मी सकाळी मला ती उतावीळ ना की नेमकी ही काय सांगते काय नाही. तुम्ही गुंतलेले होते, अखंड माहित नाही सगळ्या गोष्टी. काही प्रश्नाची उत्तर कदाचित ते देताही येत नसतील. आता ती वेळ काय असेल वेळ नाही. आणि मग नंतर मी तिच्या गेलो. म्हटलं काका कशासाठी बोलवलं, क्यों बुलाया मुझे. तुझे कुछ देना है बोले. मग तिने एक बॉक्स दिला. म्हटलं हे काय. कुछ है बोले इसमें. आणि एक कागदाची पुडी होती, ती कागदाची पुडी दिली. अगं हे सगळं काय. म्हटलं ये रेशमा ने तेरे वास्ते दिया बोले. म्हणा रेशमा काय. रेशमा बॉम्बे चले गे बोले. त्यावेळेस बॉम्बे शब्द फार प्रचलित होता. बॉम्बे आता लोक बॉम्बेच म्हणतात. हां, कारण मुंबई त्यावेळेस सहसा कोणी म्हणत नव्हतं. वो बॉम्बे चले गई बोले. कुठं सांगत नाही, माझे पाय जड झाले. सगळं आतून हल्ल्या गेलो मी. कारण मी माझे कुटुंब जर इथं नसलं, कारण मी माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट तिला शेअर करायचो. अगदी कॉलेजमधली असेल कुठलीही असेल, सगळ्या गोष्टी तिला शेअर करायचो. भावनिक सगळं ते नातं जुळलं होतं. आणि मग मी त्या दिवशी ड्युटीवर नाही गेलो, कारण 11 सामान जायचं होतं ना. ती पण गेली नाही. मी सरळ माझ्या रूमवर गेलो. आणि मग नंतर रडू आलं. हां, मी ढसढस रडलो अगदी तिकडून. आणि तो बॉक्स उघडला तर त्यात चौकडी शर्ट होतं, ज्याला आपण चेक्स शर्ट असं म्हणतो.
पण मग ती पुडी मी उघडली हं. तर त्यात तुळशीची 5 पानं होती. बरं. आणि ते सगळं पाहत असताना मला राहवलं नाही. हं. मी डायरेक्ट ते शर्ट अंगात घातलं आणि डायरेक्ट गावाकडची एस टी बस धरली. पकडली. हं. हो, सांगितलं आणि मालकाला नोकरी जाईल का काय काहीच नाही, डायरेक्टली गावाकडे गेलो. आई म्हणाली खरं अचानक कसं काय? नाही का म्हटलं, तुझी आठवण खूप आली, राहवलं नाही आणि निघून आलो. त्या दिवशी रात्री धो पाऊस पडला आणि आमच्याकडं काय नदी शेजारी गावाच्या, सकाळी नदीला पूर आला. आम्ही सगळे पूर पाहायला जायचो. त्या दिवशी देखील आम्ही सगळे पूर पाहायला गेलो. शर्ट घातलं तेच चौकडी, पॅन्ट तीच होती आणि ती पुडी खिशामध्ये. आणि मी गेलो तर दोन्ही थड्या फुल भरलेल्या. मी पूर पाहतोय आणि अचानक मला रेशमाची आठवण झाली. काय माहीत नाही, आणि अचानक नकळतपणे माझ्या खिशात माझा हात गेला. मी ती पुडी उघडली, ते तुळशीची 5 पानं होती आणि मी हळूहळू त्या पाण्याजवळ गेलो. मुलांना वाटलं अरे काय चालला? अरे नाही म्हटलं, मी आत उडी टाकणार नाही, टेन्शन नका घेऊ, मी पाणी पाहायला चाललो आहे. एका डाव्या हातात ती कागदाची पुडी होती, आपलं कागद होता, उजव्या हातात तुळशीची पानं होती. भक्तिभावानं मी ती सगळी तुळशीची 5 पानं त्याच्यामध्ये सोडली. म्हणजे ती हां. पानांनाही तिलांजली होती आणि तुमच्या प्रेमालाही तिलांजली. नाही ऐका ना पुढे. आणि मग ती पानं मी सोडली. हळूहळू पानं पुढे वाहत होती आणि डोळ्यातून माझ्या हळूहळू पाण्याचे अश्रूचे थेंब गळत होते. मी त्या पानाकडे पाहत होतो आणि थेंब गळत होतो. आता आपण एक शेवटच्या वळणावर येऊयात. तुम्ही हॉटेल लाईनमध्ये होतात, तुमचं लग्न जमताना काही अडचणी आल्या असतील, खूप अडचणी आल्या. आणि नंतर मग हे तुम्ही काही किस्से वहिनीने कदाचित सांगितले असतील, नसेल तर ते बघतील आता. नाही तिला सगळं माहिती आहे, तरी पण बारबाराचं प्रकरण तिला अद्याप माहिती नाही. ती पहिल्यांदा बघत असेल. एडिट करायचं का? काही गरज नाही, खुले आम आहे मी. लग्न जमायला आलेल्या अडचणी आणि मग नंतर तुमचं वैवाहिक आयुष्य कसं राहिलंय आता? हां, काय असतं की मी त्यावेळेस MA झालेलो होतो आणि MA जेव्हा झालेलो होतो तेव्हा घरीच निश्चितच माझ्या लग्नाची तयारी सुरू झालेली होती. ते म्हणजे तरी तुमचं म्हणजे उशीर झाला होता लग्नाला तुमच्या? नाही एवढा उशीर. आईवडिलांच्या भाषेत? हो, आईवडला. खरं तर त्यावेळेस 12वीला असतानाच मामाची मुलगी द्यायची म्हणून चाललेलं होतं. मामाची मुलगी केली नाही. मामा जवळपास 7-8 वर्ष बोलले नाहीत, तो भाग जाऊ दे. काय झालं की एक स्थळ मला आलं. खरं तर असं म्हणतात की मुलीला स्थळ येतं, पण मुलाला देखील स्थळ येणं हे सुद्धा एक चांगली भावना आहे. मुलीवाले बघायला आले. मुलगी LLB करत होती आणि शेवटच्या वर्ष संपून ती प्रॅक्टिस करत होती. मीही MA माझं संपलेलं होतं आणि छान मार्कानं मी पास झालेलो होतो आणि मला प्राध्यापक व्हायचं होतं. PhD त्यावेळेस PhD नाही, पण नेट सेट लागूही झालेलं नव्हतं. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते, मला आधी चांगलं आठवतं. आणि जर तुम्ही सेट नाही झालात तर B+वर तुम्ही घेऊ शकत होतात आणि इन्क्रीमेंट जे काय वाढतं ते तुम्हाला न मिळणारं होतं. आणि मला असं वाटायचं मी आता प्राध्यापक होणार, पण आता घरच्यांनी लग्नाची घाई सुरू केलेली आणि एक लातूरचं मला स्थळ आलं. त्या मुलीचे मामा आलेले होते, जे झेडपीला शिक्षक होते. त्यानंतर तिचे वडील आलेले होते, तिचे काका होते आणि इतर काही नातेवाईक. माझी छावणीमध्ये बहीण राहते, कारण भाऊजीचे वडील हे मिलिटरीमध्ये क्लार्क म्हणून सर्व्हिस करायचे. आणि त्या ठिकाणी मग सहज अशा गप्पा रंगल्या. मुलीचे वडील फार खुश होते. कशामुळे? एकतर मी उच्च शिक्षित आहे, मी MA झालेलो आहे. तुम्ही वेटर आहे म्हणून? हे त्यांना माहिती नव्हतं. अच्छा. हे त्यांना माहिती नव्हतं, कुठं काम करतो काहीच माहीत नाही. हा MA झालेला आहे, त्याच्यानंतर हा पुढे प्राध्यापक होण्याची इच्छा आहे. आपली मुलगी LLB होण्याची प्रॅक्टिस करते आहे. हा प्राध्यापक, ही वकील, आणि मग पुढं छानपैकी जुळेल यांचं आणि संसारी सुखानं होईल. पण त्याच्यामधला जो मुलीचा मामा होता तो जरा जास्त चॅप्टर होता. बेरके म्हणायचं. हां, ह्या सगळ्या गप्पा रंगलेल्या मुलीचे वडील खुश, बाबा आपल्या मुलीला चांगलं स्थळ मिळतं आहे. मामा त्यासाठीच आणि मग त्यानं काय केलं की ज्याने हे स्थळ माझ्यासाठी आणलं होतं त्याला बाहेर बोलवलं, मुलाला बोलवा म्हणे. आणि मग त्यांनी मला बाजूला नेलं घराच्या पाठीमागे. आणि घराच्या पाठीमागे नेल्यानंतर मला विचारलं, का हो तुमचं शिक्षण? म्हटलं MA झालेलो आहे. बरं, मग आता काम काय करता म्हणे. अरे म्हटलं यार आता फार अवघड झालं, काय करावं आपण. गाडं पांगलं आपलं आता. पण मी प्रामाणिक राहिलो. खरं तर मला खोटं बोलून ती वेळ मारून नेता आली असती आणि वकिलीन बायको मिळवता आली असती, पण नाही, वकिली नाचची गेली. नाही, मला सुरुवात खोटेपणानं करायची नव्हती. कशाला? सुरुवात जर चांगली झाली तर त्याचा शेवटही छान होईल ना. मी प्रामाणिकपणे सांगितलं, मी MA झालेलो आहे, मला पुढे प्राध्यापक व्हायचं आहे, परंतु माझं शिक्षण
हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत करत पुढे आलेलो आहे आणि आजही मी वेटर म्हणून काम करतो असं म्हणताच तर त्याची तळपाय जाग मस्तकाली केली. जो सोबतचा जो पाहुणा होता माझा, तुम्हाला कळतं का म्हणे काही? कशाला सांगितलं? कशाला सांगितलं हे? अहो माझी भाची आता वकील होईल म्हणे, याला पुढे नोकरी लागते न लागते, आज संस्था चालकांचे काय रेट आहेत तो बिंदास बोलला. त्यामुळे रेट हेवीच होते. हां नाही, पण त्यावेळेस रेट जे होते 2.5-3 लाख असे होते, पण त्यावेळेस खूप होते आपल्यासाठी. व्हॅल्युएशन सेम आहे ना? खूप आता खूप वाढत गेलं. आकडा छोटा पण व्हॅल्युएशन. हो अगदी अगदी अगदी. कारण त्यावेळेस 10,000 पहाड म्हणजे फार मोठी किंमत असायची. तुम्ही एका वेटरला माझी भाची देताय म्हणे, जी कोर्टामध्ये लोकांच्या केसेस लढते. अहो माझ्या बहिणीला जर कळालं तर ती काय म्हणेल, एका वेटरच्या गळ्यात माझी पोरगी बांधताय म्हणे तुम्ही. नाही 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 म्हणे, चला म्हणे इथून. आणि लगेच आपल्या मुलीच्या तिचे जे वडील होते बोलवून घेतलं, चला म्हणे इथून. आणि त्यांनी रिक्षा म्हणजे तिथं विषय संपला विषय. पण माझ्या बहिणीला, माझ्या भाऊजींच्या वडिलांना काहीच माहीत नव्हतं हा काय किस्सा घडला. पण आता तुमचं ज्यांच्याशी तुम्ही आता जीवनसाथी झालेत त्यानंतर मी लोणारला मुलगी बघायला गेलो. लोणारची जी मुलगी होती ती MA मध्ये अर्थशास्त्र करत होती. तिला मी खूप आवडलो होतो. त्यानंतर जे आम्ही फोनवरही बोलणं झालं, पण तिचे वडील शासकीय नोकरदार होते त्यांना गव्हर्नमेंट. आणि त्यावेळेस मी एका विशिष्ट महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून देखील रुजू झालो होतो आणि मला डोनेशन द्यायचं होतं, पण माझ्याकडे पैसा नव्हता. कारण मला अनेक मित्रांनी सुचवलं होतं की ती सगळीकडे जवळपास हुंडा घेतलाच जायचं ना, तो काय कर म्हणे, हुंडा घ्या आणि संस्था चालकाला दे. अरे म्हटलं एवढी रक्कम नाही मिळणार ना. तुम्ही हुंडा घेतलाय म्हणजे? कोण? नाही, मी हुंडा नाही घेतलाय. बरोबर आहे. आणि मग नंतर त्यांचं म्हणणं असं पडलं की मुलगा MA झालेला ठीक आहे, पण तो सेटनेट नाही आहे, तो PhD नाही आहे. आणि समजा पुढे झालाच तर संस्था चालक पुढे त्याला कंटिन्यू करतीलच कशावरनं, याची गॅरंटी नाही. याची काय गॅरंटी? मग ते स्थळ हातचं गेलं. अनेक मुली अशा पाहिल्या, मुलगा कुठे नोकरी नाही आहे, पुढे तो काय होईल का. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या मराठी लोकांमध्ये आणि विशेषतः गावाकडच्या लोकांमध्ये आधी विचारलं जातं शेती किती आहे. हो. आपल्याकडे जेमते 1-2 एकर शेती. मला शेतीमध्ये काही काम करता येत नाही, करायचं काय? ते म्हणतात ना, शिकलं की इकडचं युक्त तिकडचं युक्त. धड इकडचं आणि धड तिकडचं नाही. बापू गेल्या दशम्या गेल्या, हाती काय आलं, अशी गोष्ट सगळी माझी आई होती. आणि मग नंतर एक बुलढाण्याकडचं जे स्थळ होतं ते स्थळ मला आलं. खरं तर माझ्या आईचे ते भाऊ लागत होते काहीतरी नात्यामध्ये, गुरुभाऊ. हां. आणि मग त्यांना असं कळालं की मुलगा औरंगाबादला आहे आणि आपल्या बहिणीचा मुलगा आहे, आपण याला मुलगी देऊया. आणि तिथं मात्र माझं लग्न जुळलं. आता तुम्ही सगळे किस्से सगळे अनुभव शेअर केले असतील घरी? सगळं घरी सगळं माहिती आहे. बरं, आता हा टिश्यू पेपर इथपर्यंत झाला, तर पुढे काय? नवीन लेखन. अर्थात आता तर मी यापेक्षाही मोठा प्रोजेक्ट माझ्या हाताशी आहे. तो मोठा प्रोजेक्ट टिश्यू पेपर नंतर तुम्ही अनुभवावर काही लिहिणार आहात की काही? अनुभवावरच लिहिणार आहे. खरं तर काय आहे की जे काही हाताशी गवसतं ना ते मी एकदम नाही लिहायला घेत. मी आधी त्याचा जाऊन खोलवर तपास करतो, त्याचं संशोधन करतो, त्याचा अभ्यास करतो आणि मग नंतर मी ते लिहायला घेतो. आणि एकदम नाही, ते रुजलं पाहिजे मनात माझ्या. जोपर्यंत रुजत नाही, अंकुर फुटत नाही, मी लिहायला बसत नाही. काय असतं की समजा असं वाटतं एखाद्या कवीला की बाबा कविता लिहिली, मला कविता मी कविता लिहिली पाहिजे. नाही, आपण एसटीनं प्रवास करतो की नाही, काही लोकांना मळमळ होते, उलटी व्हायला पाहते. बरोबर आहे. हे जे मळमळ होळ आहे ना, तर मला वाटतं हे सृजनात्मक डोहळे आहेत. बरोबर आहे. पण तरी कवीने त्यावेळेस लिहायला नाही पाहिजे. ज्या वेळेस अशी वेळ येते की आता मला उलटी केल्याशिवाय, वांती केल्याशिवाय आता पर्यायच नाही, त्यावेळेस कविता लिहायला पाहिजे. ती ऑटोमॅटिक येते. ते ऑटोमॅटिक येते. आणि एकदा का तुम्ही ती भडास काढून टाकली ना, त्याशी मस्त अशी कविता जमून जाते. आता तुम्ही कविता संग्रहावर काम करताय काय कादंबरी? आता दुसरी कादंबरीच लिहितो आहे. त्याचे 2-3 प्रकरणं लिहूनही झालेत. एका पुण्याचा जो छंद नावाचा दिवाळी अंक आहे, त्याने त्याची 2-3 प्रकरणं देखील घेतलेत. मागे दैनिक सामनामध्ये त्याचं एक प्रकरण देखील छापून आलं आहे. कारण मला असं वाटतं की तो जो विषय आहे तो विषय मी सध्या तरी जाहीर करणार नाही आहे, पण तो विषय इतका भन्नाट आहे. हा जो विषय आहे टिश्यू पेपरचा, मी काही वर्ष काम केलं, तो एक अनुभव आहे. तो काय आहे? एक अनुभव आहे. टिश्यू पेपर हे हिमनगाचं टोक होतं म्हणजे. अगदी. परंतु आता मी जे काय आहे, तर ही माझी जी कादंबरी असणार आहे ही मटणावर आहे, चिकन मटण. आणि त्यामध्ये ते व्यापारी लोक
जे काही भाषा बोलतात, जी भाषा शेतकऱ्याला कळत नाही आहे, त्या भाषेचा मी अभ्यास केलेला आहे. वा, वा, वा. अशी ती एक वेगळी कादंबरी आहे. आम्ही असं म्हणायचं का आपला प्रवास आता टिश्यू पेपर टू चिकन मटन असं? अगदी असं म्हणायला हरकत नाही. आधी दारू प्या, हात पुसा आणि नॉनव्हेज खा. बरं बरं. चला सर, धन्यवाद, आपण आलात, आम्हाला वेळ दिला. पुन्हा सरांचं आता चिकन मटनवर पुन्हा येतीलच, लवकरच याल सर. नक्कीच नक्कीच. पण इतक्या तरी लवकर येणार नाही, कारण काय आहे की आत्ताच नुकती टिश्यू पेपर आलेली आहे. नाही, मटन शिजवायला वेळ लागतो. हां, कारण कसं आहे, हां. कारण त्याला आधी खालून खूप जाळ लावावं लागेल. गद 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 आलं पाहिजे, नळी आली पाहिजे, मांडीचाही पीस आला. पण मी एक सांगेल की नुसतं नरम खाऊ नका, हाडाचंही मटण खा की ज्याच्यामध्ये चाप शिणा आला पाहिजे, तर खायला कुठेतरी मजा असते. तुमच्या त्या कादंबरीमध्ये काय शब्द असतील याचा एक अंदाज आलेला आहे. तार वजडी त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि काळीजही असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी एक 4-5 वर्षे त्याचा मनामध्ये रुजेल आणि मग मात्र ते येईल. भेजा कलेजी वगैरे अगदी अगदी सगळं त्याच्यामध्ये आहे. आताच आणलंय तुम्ही आमच्या हां. 4 वर्ष थांबा. चला भेटूया. धन्यवाद. पुन्हा आपण असंच यांच्याशी गप्पा मारत राहू, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी. धन्यवाद. आपण मला या ठिकाणी बोलवलं, माझ्याशी टिश्यू पेपरच्या संदर्भात एक मस्तपैकी छान मैफल जमवली. मला अगदी हळूहळू विचारत एक रितं केलं आणि काळजातले अनेक प्रश्न, अनेक भूतकाळातल्या आठवणी, ते अनुभव, ते घटनाप्रसंग, त्या व्यक्तिरेखा या ठिकाणी मला जिवंत करताना मला आज परत वेटर झाल्याचा अनुभव आला. आणि टिश्यू पेपर जी कादंबरी लिहिली, त्या कादंबरीचा एक पुन्हा एक या ठिकाणी आठवणीनं उजाळा देता आला. आपण सन्मान केला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.